नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड इव्हनिंग आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. काल आपण काय टॉपिक बघितला होता? मॅरेज हा टॉपिक रिवाईज केला का? रिवाईज केला. आत्ता आपण बघून घेऊया तोच टॉपिक. एकदा लावता का ते कालचावालाच टॉपिक सेम लावायचं राहील कुठे? ठीक आहे. तर हां ध्यान इकडे ठीक आहे. मॅरेज आपण काल शिकलो होतो. तर मॅरेजबद्दल बघा, आता मॅरेजचं आपण आज रिवाईज करूया. कालचं जे होतं ते विदिन 5 to 10 मिनिट्स फास्ट रिव्हिजन होणार एकदम या. ठीक आहे. मॅरेज कालचा टॉपिक आपण रिवाईज करत आहेत आता. तर काय आपण बघा 4 टॉपिक्स जे 4 बिट्स घेतले होते. डेफिनेशन, टाईप्स ऑफ मॅरेज, नियम काय आहेत मॅरेजला रेग्युलेट करण्यासाठी, मॅरेज रेग्युलेशन्स आणि व्हेरियस चॉईसेस ऑफ स्पाऊस, आपला पार्टनर आपण कसा चूज करू शकतो हे बघितलं होतं. ठीक आहे. हां ठीक आहे. तर डेफिनेशन ऑफ मॅरेज कोणत्या कोणत्या डेफिनेशन आहेत आपण न बघता सांगूया. सांगा. वेस्टर्न मार्कची होती, मर्डॉकची होती, कॅथलिन गोची, सेलिगमनची एक होती आणि लीची. तर आपण लीची डेफिनेशन काय सांगितली होती? लीची एकदम बेसिक डेफिनेशन होती. बरोबर आहे. समाज प्रमाणित किंवा समाजमान्य लैंगिक संबंध. तर म्हणजे सोशली ॲक्सेप्टेड किंवा सोशली प्रमोटेड किंवा सोशली अलाउड सेक्शुअल रिलेशनशिप म्हणजे विवाह किंवा मॅरेज. ठीक आहे. हे सोपं होतं एकदम. सेकंड होती आपली वेस्ट मार्कची डेफिनेशन. वेस्टर्न मार्कची काय होती? तर काय म्हणत होतं? त्याच्यात 3 गोष्टी होत्या लक्षात. रिच्युअल पाहिजे, मॅन अँड वुमेन पाहिजे जे की सोबत राहायला लागत, लिव्हिंग टुगेदर पाहिजे आणि रिकॉग्नाइज म्युच्युअल सेक्शुअल राईट्स होत्या. हे झाली होती एक्सेप्शन. आपण याचं बघितलं होतं. मर्डॉकनं काय म्हणतो? तेच म्हणतो, सोबत राहणारे पाहिजे, रेसिडेन्शियल कोहॅबिटेशन पाहिजे, इकॉनॉमिक कोऑपरेशन पाहिजे. इकॉनॉमिक कोऑपरेशनमध्ये काय आपण म्हणतो? डिव्हिजन ऑफ लेबर. म्हणजे लैंगिक ह्याच्यावर तुमचं डिव्हिजन व्हायला पाहिजे लेबरचं, की तुम्ही काम कसं करणार हे तुमचं सेक्स डिसाईड करणार. त्याच्याबद्दल आज एक इंटरेस्टिंग तुम्हाला स्टोरी सांगणार आहे बरं. आणि नेक्स्ट काय की फॉर्मेशन ऑफ न्यूक्लिअर फॅमिली. मग सगळीकडे न्यूक्लिअर फॅमिली असते का? नसते. मग त्यामुळे आपण नायरचं एक्झाम्पल घेऊन याला म्हणलो तर हे डेफिनेशन युनिव्हर्सल नाही आहे. म्हणजे सर्व जागी ते होऊ शकत नाही ॲप्लिकेबल. नेक्स्ट आहे सेलिगमन. सेलिगमनची डेफिनेशन पण तशीच आहे. फक्त याच्यामध्ये काय म्हणत येते की लेजिटिमेट ऑफस्प्रिंग असायला पाहिजे. म्हणजे लिगली एक्सेप्टेड, सोसायटीनं त्यांना एक्सेप्ट केलं पाहिजे ॲज अ चिल्ड्रन किंवा ॲज अ पार्ट ऑफ सोसायटी. ठीक आहे. तर बघा तुम्हाला शब्दशः पाठ करायची गरज नाही आहे डेफिनेशन. मी म्हणतो हे त्यांनी डेफिनेशन नाही आलं तरी चालतं. लीची डेफिनेशन आहे की कल्चरली अप्रूव्ड या कल्चरली एक्सेप्टेड सेक्शुअल रिलेशनशिप या फिर सोशली एक्सेप्टेड सेक्शुअल रिलेशनशिप इज मॅरेज. हे डेफिनेशन लक्षात राहू द्यायची. सोबत एक आणखी डेफिनेशन करायची आपल्याला. कोणाची? कॅथलिन गोची. कोणाला स्टडी केलं होतं यांनी? नायर्सला. नायर्स कुठले? केरलाचे. नायर्सचं स्टडी केलं होता. ठीक आहे. तर नायर्समध्ये यांनी काय म्हणले की नायर्समध्ये कसं आहे ते पॉलिअँड्रस आहे, म्हणजे बहुपतित्व आहे. तर त्यांनी काय म्हणले एक वुमन आणि 1 or more पर्सन्स त्याची स्टडी केली. आणि काय म्हणले त्यांच्यापासून जे अपत्य होईल त्याला सोसायटीमध्ये सेम बर्थ राईट्स मिळणार जे बाकीच्या सोसायटीच्या मेंबर्सला आहेत. हे पाहिजे आपल्याला फक्त. ठीक आहे. तर झालं नाही डेफिनेशनमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. एक्सेप्शन आपण बघितलं. आजांदे. मेल मॅरेजेस. फिमेल मॅरेजेस कोण होतं? दुसरं एक्झाम्पल सांगितलं ना, आठवतं? सेम आजांदे फ्रॉम सुदान. तर इथं मेल करायला लागलेत म्हटल्यावर फिमेल पण तिथेच असणार ना. न्यूइयर्स NEURS न्यूइयर्स पण तिथेच होते. ठीक आहे. टाईप्स ऑफ मॅरेजेस आपण बघितल्या. टाईप्स कोणत्या कोणत्या होत्या? मोनोगॅमी 1+1. मग आयदर इट कॅन बी मेल फिमेल और फिमेल और मेल. तर 1+1 आहे. तर सिंगल पर्सन मॅरीज अनदर सिंगल पर्सन. तर याचे एक्झाम्पल आपण बघितले होते. सध्याची आपली व्हायब्रंट हिंदू सोसायटी त्याच्यामध्ये मोस्ट कॉमन हे आहे. ट्रायबलमध्ये एक्झाम्पल बघितलं तर खासी, संथाल, कदर्स, जे आठवतात नावट कोणतीही ट्राईब ते टाकून द्यायचं. प्रत्येक ठिकाणी असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा काय मोनोगॅमीचे टाईप्स बघितले आपण. कोणते? सिरियल मोनोगॅमी, नॉन सिरियल मोनोगॅमी. सिरियल मोनोगॅमी म्हणजे काय? तर सिरीजमध्ये एक पार्टनर असणार. म्हणजे एकाचा सोबतची डेथ झाली किंवा डायव्होर्स झाला, तुम्ही एकटे पडले की दुसऱ्या पार्टनरला शोधणार. ठीक आहे. याचं एक्झाम्पल मी कोणतं सांगितलं होतं लक्षात ठेवायला? शशी थरूर किंवा आपल्या मॉडर्न सोसायटीज. लिहायचं नाही नाव यांचं. मॉडर्न सोसायटीज कोणत्या? जिथे डायव्होर्स रेट, डेथ रेट जास्त आहे. ठीक आहे. नॉन सिरियल मोनोगॅमी म्हणजे काय? एकच पार्टनर. पेंग्विन राहणार तो. पेंग्विनमध्ये तसंच असतं. एखाद्या पार्टनरची डेथ झाली तुमच्या पेंग्विनमध्ये तर तो तसाच राहतो लाईफ टाईम. याचं प्रॉमिनंट एक्झाम्पल काय?
स्वान एक आहे, हां बरोबर आहे, स्वान पण आहे एक्झाम्पल, पण आपल्याला दोन्ही लिहायचे नाहीत, लक्षात ठेवायला. ठीक आहे. इरूला एक्झाम्पल सांगितलं होतं. इरूला कोणते स्नेक कॅचर्स जे पायथन पकडण्यासाठी कॅलिफोर्नियाला घेऊन गेले होते, तर इरूला आहेत. जय भीम मूवीमध्ये आपण बघितलेले. अंदमानीज आहेत, कदर्स आहेत, भिल्स आहेत, गोंड्स आहेत, हे सगळे एक्झाम्पल झाले. ठीक आहे. तर हे झाले टाईप्समध्ये. आणि पुन्हा आता नेक्स्ट काय, पॉलिगॅमी म्हणजे बहुपती पत्नीत्व. तर मल्टिपल असणार त्याच्यामध्ये, काय मल्टिपल असणार पार्टनर्स. मग आयदर 1 + इन्फिनिटी लिहिलेलं आहे, एक पार्टनर तुम्ही आहात आणि तुमचे किती पार्टनर असू शकतात. तर ठीक आहे, त्याच्यामध्ये 2 टाईप्स आहेत. 2 टाईप कोणते कोणते त्याच्यामध्ये, तर एक तर पॉलिअँड्री असणार, म्हणजे फिमेल विथ मल्टिपल मेल पार्टनर्स, एक स्त्री मल्टिपल पुरुषांसोबत असणार, अनेक पुरुषांसोबत. आणि इथे असणार पॉलिगायनी, म्हणजे एक पुरुष मल्टिपल स्त्रीसोबत, जास्तीत जास्त स्त्रियांसोबत. ठीक आहे. तर याचं काय आहे, मल्टिपल पुरुष असताना फ्रॅटर्नल. एक्झाम्पल द्रौपदीचं आपण एक्झाम्पल घेतलेलं महाभारतातून. याचं एक्झाम्पल आपण टोडाज सांगणार आणि खासाज सांगणार. टोडाज आपण काल डिटेलमध्ये बघितले होते की का असतं तिथं, का तर पहिली फिमेल होणारी जी मुलगी असते तिला ते सॅक्रिफाईस करून टाकतात देवीला. ठीक आहे. नॉन फ्रॅटर्नलमध्ये इथं बंधुत्व नसणार आहे, भाऊ नसणार आहे. फ्रॅटर्नल म्हणजे बंधुत्व, तर भाऊ नसणार आहेत. इथे एक्झाम्पल आपण नायर्स दिलं. व्हिजिटिंग हजबंड, भेटीला येणारे हजबंड असणार आहेत, ते पती भेटणार येणार, आणि जो त्यांचा सोशल हजबंड असतो तो पण कुठेतरी व्हिजिटिंग हजबंड असणार. ठीक आहे. आणि कोडाज झाले. सोबत आपण काय बघितलं, पॉलिगायनीमध्ये सोरोरल म्हणजे बहिणी बहिणी असणार. तर त्याचं एक्झाम्पल आपण घेतलं होलिया मेदारा. सिम्पल. सॉरो असेल तर मदिरा आणि होळी खेळा, सॉरो विसरून जाल तुम्ही. आणि नॉन सोरोरलमध्ये एक्झाम्पल नागा, भिल, ओरान, सेंट्रलचे ट्राईब्स आणि नागा. ठीक आहे, हे लक्षात राहील तुम्हाला. नेक्स्ट आपण बघितलं ग्रुप मॅरेजेस, गटविवाह. सामूहिक विवाह नाही, गटविवाह. बरं, सामूहिक पण म्हणू शकता, पण सामूहिक विवाह जरा वेगळं होतं. ठीक आहे. तर याच्यामध्ये काय, ग्रुप ऑफ मेन मॅरीज म्हणजे इन्फिनिटी मॅरीज इन्फिनिटी. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय असणार आहे, ग्रुप ऑफ मेन मॅरीज ग्रुप ऑफ वुमेन, म्हणजे एक पत्नी आहे तिचे मल्टिपल हजबंड असणार, त्या ग्रुपमध्येच पुन्हा दुसरा पुरुष आहे त्याची मल्टिपल वाईफ असणार. ठीक आहे. तर यामध्ये न्यू गिनीचे आहेत, हवाईयन ट्राईब्स आहेत, थोडे आफ्रिकन ट्राईब आहेत, नावं लक्षात ठेवायची गरज नाही. त्यांच्यामध्ये काय असणार, एक प्रेम असणार वेगळंच, कमिटमेंट असणार त्यांच्या ग्रुपबद्दल. ठीक आहे. तर स्ट्रॉंग कमिटमेंटचं आपण बघितलं होतं. ठीक आहे. आता लॉज ऑफ मॅरेज, नियम काय काय आहेत आपण बघितले होते. नियम एंडोगॅमी, तुमचं ग्रुप आहे त्या ग्रुपच्या मध्ये जर तुम्ही लग्न करत असाल तर दॅट इज एंडोगॅमी. एंडोगॅमी म्हणजे काय, आंतरविवाह, त्याची त्या ग्रुपमध्ये विवाह करणार तुम्ही. ठीक आहे. विदिन वन्स ओन ग्रुप. तर त्याच्यामध्ये आपण 4 टाईप बघितले होते. जातीमध्ये करत असाल तर कास्ट एंडोगॅमी, सब उपजातीमध्ये करतात सबकास्ट एंडोगॅमी, वर्णामध्ये करत असाल तर वर्ण एंडोगॅमी, आणि ट्रायबल याच्यामध्ये आदिवासी समूहामध्ये जमातीमध्ये करत असाल तर ट्रायबल एंडोगॅमी. वर्ण एंडोगॅमी, कास्ट एंडोगॅमी, याला ते डायग्राम आपण पिरामिडचं काढायचं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे वाला काढायचं. ठीक आहे. आणि मग सांगितलं त्याचे ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस बघितले, ते सांगायची गरज नाही आता आपण. ठीक आहे, ते बघून घ्या. नेक्स्ट काय आपण बघितलं, एक्झोगॅमी म्हणजे काय, बहिर्विवाह. तुमच्या ग्रुपच्या तुम्ही दुसऱ्या ए ग्रुप आहात तर तुम्ही बी ग्रुप किंवा सी ग्रुपसोबत बघणार पार्टनर्स तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये तुम्ही बघणार नाही. तर याचे पण आपण टाईप बघितले होते. गोत्र म्हणजे कुळ, एका कुळमध्ये तुम्ही लग्न करणार नाही, कुळाच्या बाहेर जाणार. नेक्स्ट काय, प्रवरा. प्रवरा म्हणजे काय, तुमचे पूर्वज सेम होते, कोणता तरी सेंट असेल तर ते असणार आहे, किंवा एखादी व्यक्ती असणार आहे ज्यांच्या थ्रू तुम्ही तुमचं वंश बघता की बाबा आम्ही वाल्मिकी आम्ही त्यांचे वंशज आहोत, तर तसं मग आम्ही लग्न करणार नाही सोबत. ठीक आहे, ते झालं. नेक्स्ट आहे सपिंड. सपिंड म्हणजे पिंड म्हणजे काय, ब्रदर्स अँड सिस्टर. तर एका पिंडमध्ये असणार आहे. मग याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला, मेल असेल आई वडिलांकडचं असेल तर 5 जनरेशन, आईकडचे असेल तर 7 जनरेशन. ठीक आहे, ते बघायचे आपण. आणि विलेज म्हणजे काय, एका गावात, तुम्ही त्या गावात करणार नाही लग्न, गावाच्या बाहेर जाणार. ठीक आहे. तर याचे ॲडव्हान्टेजेस वगैरे आपण बघितले होते. रिव्हिजन चालू आहे बरं आपली. तर मग त्याच्यामध्ये बघितलं होतं. तर त्याच्या थेरीज वगैरे आहेत, ते बघून घ्या. आपण पुढं रिपीट होणारच आहे. नेक्स्ट काय म्हणलं तर हायपरगॅमी, हायपोगॅमी. हायपरगॅमी म्हणजे अनुलोम आणि हायपोगॅमी म्हणजे प्रतिलोम, विलोम नाही. ठीक आहे, ते लक्षात राहावं म्हणून म्हणलं बरं, चुकून विलोम लिहून येतात तिथं. तर हायपरगॅमीमध्ये काय करतं, मॅरिंग अप इन दी सोशल अँड इकॉनॉमिक स्टेटस. मी सांगितलं होतं, हे बघितलं, हे लक्षात राहू द्यायचं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. ब्राह्मण कोणाशी लग्न करणार, खालच्या तिघांशी लग्न करू शकतो आणि स्वतःच्या ह्याच्यात करू शकतो. क्षत्रिय खालच्या दोघांमध्ये लग्न करू शकतो, म्हणजे मेल असेल तर खालच्या दोघां फिमेलमध्ये, बरं. आणि वैश्य असेल तर शूद्र महिला पण चालते त्यांना आणि वैश्य पण चालते. आणि जर उलटं झालं तर त्याला हायपोगॅमी म्हणायचं. ठीक आहे. परमिटेड वगैरे त्याचे नियम आहेत, आपण बघितलेले आहेत. नेक्स्ट आलो इन्सेस्ट टॅबू, निषिद्ध समागम, निषेध.
हे अलाउड नाही आहे. युनिव्हर्सल फिनॉमिना आहे का, तर हो युनिव्हर्सल म्हणू शकता तुम्ही. मग याला क्रिटिसाइज कोण करतो, कोण टीका करतं याच्यावर, तर निधाम. निधाम काय म्हणतो, असं काही नाटकं नसतात, नाही असा काही कन्सेप्टच नाही आहे इन्सेस्ट टॅबूवाला. का तर त्यानं सोसायटीज दाखवतो. कोणत्या सोसायटीज, तर आपण नेमोनिक बनवला होता, PAIR, पेअर्स नॉट अलाउड इन इन्सेस्ट, आपण असं पाठ केलं होतं. पी म्हणजे कोणतं, फॅरोज ऑफ इजिप्त. ते काय समजायचे, स्वतःला देव समजायचे. स्वतःला जर देव समजता तुम्ही कॉमन माणसासोबत कसं लग्न करणार. मग त्यामुळे तुम्हाला जरा थोडं फास्ट वाटेल बरं, ठीक आहे. तुम्ही कालचे लेक्चर बघा नंतर, ठीक आहे, तुम्ही रिवाईज करा. आणि ए म्हणजे काय, तर आयनोज ऑफ जपान, इंकाज ऑफ पेरू, INCA, आणि आयनोज AINO, आयनोज जपानचे आणि इंका हे पेरूचे इथं. आणि हे रॉयल फॅमिली ऑफ ब्रिटन, ब्ल्यू ब्लड म्हणतात, स्वतःचं रक्त एकदम भारी, मग त्याच्यामुळे ते दुसरीकडे लग्न करणार नाही. भावाभावांचे लग्न होतात. क्लिओपॅट्राचं एक्झाम्पल दिलं होतं, तिनं स्वतःच्या 2 छोट्या भावांशी लग्न केलं होतं इजिप्तचे, ठीक आहे. नेक्स्ट आपण त्याचं सांगितलं प्रोहिबिशन ऑफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट बिटवीन सर्टन क्लोज रिलेटिव्स. सर्टन क्लोज रिलेटिव्ह हेच टर्म जरासं ॲम्बिग्युअस आहे की आपण त्याला कन्फर्म करू शकत नाही ना. ए सोसायटीमध्ये सर्टन म्हणजे आई वडील असू शकतात, बी सोसायटीमध्ये सर्टन म्हणजे सिबलिंग पण असू शकतात, तुमचे भाऊ बहीण असू शकतात. मग तुम्ही फिक्स डिसाईड करू शकत नाही की काय आहे सर्टन. त्यामुळे निधाम म्हणतो आणखी डबल, की तुम्ही डिसाईडच करू शकत नाही. याच्या वेगवेगळ्या थेरीज होत्या. काय होत्या थेरीज सांगा न बघा. हां काय वेस्टरमार्क काय म्हणतो, की बाबा तुम्ही लहानपणीपासून ओळखता, चाइल्डहुड फॅमिलिअरिटी थेरी. लहानपणापासून तुमची ओळख आहे म्हणून तुम्ही त्यांच्यासोबत उद्या मॅरेज किंवा सेक्शुअल रिलेशनशिप करू शकत नाही, ठीक आहे. का तर तुम्हाला रिपल्शन होणार ना. लहानपणापासून तुम्ही बहीण भाऊ बघता, त्यांना भांडणं करायला चांगलं वाटेल पण पुढचे संबंध नाही, ठीक आहे. सेकंड काय वेस्टरमार्क झाल्यानंतर, तर की बाबा तुमचे काहीतरी सुप्त डिझायर, आशा आकांक्षा आहेत, त्याला कंट्रोलमध्ये ठेवायचे. म्हणजे लहानपणापासून एक मुलगी असेल तर ते वडिलाकडे अट्रॅक्ट होत असते, मुलगा असेल तर आईकडे अट्रॅक्ट होतं, पण त्याच्यामुळे फॅमिलीमध्ये टेन्शन येऊ नये, तर याच्यासाठी ते म्हणतो की सुप्त डिझायर यांना कंट्रोल करण्यासाठी सायको ॲनालिटिकल थेरी आहे, सायकोलॉजिकल थेरी. सिग्मंड फ्रॉइड हे होता, सायकोलॉजिस्ट होते. नेक्स्ट आहे आपले काय, की मलिनस्की फंक्शन काय म्हणतो, त्यानं फंक्शनबद्दल गोष्ट करणार. तर त्यांनी म्हणत आहेत की फॅमिलीमध्ये जर असं झालं, लग्न व्हायला लागलं, भावा बहिणींचं लग्न झालं तर याच्यात इश्यू नाही आहे, पण जर आईशी लग्न करायला तर जो वडील आहेत तेच भांडणं करतील ना, घरात किती टेन्शन होईल. त्यामुळे म्हणतं की फॅमिलीची स्टेबिलिटी, रायवलरी, टेन्शन येणार, ते नकोच आपल्याला पाहिजे, ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणतो, रेमंड फिर्थची थेरी आहे इनब्रीडिंगची. म्हणजे काय, आंतरप्रजनन. विदिन अ ग्रुप तुम्ही सारखं जर प्रजनन केलं तर तुमच्यामधले काहीतरी जणू आहेत जे रिसेसिव्हवाले, ते पुढं चालून रिप्रेझेंट होणार, त्यामुळे बिमाऱ्या निघणार. तर यानं काय म्हणलं होता, तुम्ही विदिन ग्रुप लग्न केलं तर काय होणार, मरणार तुम्ही, म्हणजे मारा हा कन्सेप्ट त्यांनी बघितला. कोणामध्ये बघितला, टिकोपियामध्ये, ठीक आहे. टिकोपियामध्ये तो कन्सेप्ट बघितला आणि त्यांनी सांगितलं आपण ते करायचं, ओके. तर नेक्स्ट मॅरेज रेग्युलेशन्स, कोणते आपण स्पाउसेस चूज करू शकतो. तर याच्यामध्ये आपण काय बघितलं होतं, प्रेस्क्रिप्टिव्ह रूल्स करायचेच नाही. म्हणजे याच्यात सर्वात एक्झाम्पल बेस्ट इन्सेस्ट टॅबू. नेक्स्ट एक्झाम्पल काय, तर प्रिस्क्रिप्टिव्ह रूल्स प्रिस्क्राईब केलेत, नियमात सांगितलेले, लिहिलेले आहेत, पेन आणि पेपरवर सांगितलेलं आहे कसं करायचं. तर तुम्ही तुमच्या ग्रुपमध्ये लग्न करू शकता तर एंडोगॅमी, ग्रुपच्या बाहेर करू शकता तर एक्झोगॅमी. दीज रूल्स डायरेक्ट whom a person can marry, कोणासोबत लग्न करायला पाहिजे हे सांगतात, प्रॉपरली सांगतात, ठीक आहे. आपण डिस्कस केलंच ते. नेक्स्ट आहे प्रेफरन्शियल. इफ गिवन अ चॉईस, तुम्हाला तुमच्याकडे जर चॉईस असेल तर तुम्ही कोणासोबत लग्न करणार. अधिमान्य नियम, म्हणजे मोस्ट ऑफ दी पॉप्युलेशन हे नियम फॉलो करते. तर याच्यामध्ये सर्वात चांगलं एक्झाम्पल काय, पॅरलल आणि क्रॉस कझन मॅरेजेस. कझन मॅरेजेस लिहायचं आणि चित्र काढायचं, पॅरलल आणि क्रॉस कझन मॅरेजेसमध्ये. मग आपण पॅरलल आणि क्रॉस कझनचा डायग्राम कसा काढायचा ते शिकलो होतो. मेल ट्रायंगल असतं, 2 लाईन वडले की मॅरेज असतं, आणि 0 जे असतं ते ओ असतं ते फिमेल असते. त्यात आपण केलं, खाली मुलं बाळं दाखवायचे असतं तर असं दाखवायचे, ठीक आहे. तर याच्यामध्ये का बाबा आपण प्रेफर करतो, हे का प्रेफर करतो म्हणजे क्रॉस कझन मॅरेजेस, तर त्याचे कारण आपण बघितले होते काल, की काय होतं, नवीन फॅमिली नाही आहे, ओळखीची फॅमिली आहे, तिथल्या तिथे अडॉप्ट करायला कल्चर वेगळं नसणार आहे. आता मी माझ्या फॅमिलीमधली मामाची मुलगी किंवा कझन वगैरे जर किंवा आत्याची मुलगी बघितली तर तिनं माझी फॅमिली बघितलेली आहे, तिला ॲडजस्ट व्हायला वेळ लागणार नाही. पण जर मी फॉरेनची पाटलीन काल एक्झाम्पल दिला होता, बाहेरून जर मुलगी आणली तर तिला किती अवघड होईल ॲडजस्ट करायला, म्हणून आपण हे प्रेफर करतो. दुसरं एक्झाम्पल काय, दुसरं काय कारण सांगितलं होतं, प्रॉपर्टी वगैरे काय असेल ते बाहेर जाणार नाही ना, तुमच्या घरात राहणार. तिसरं काय कारण, काही जर भांडणं झाले तर उद्या मामाला म्हणू शकता ना तुम्ही की मामा तुमची मुलगीला त्रास द्यायला लागली मला, किंवा तुमचे आईवडील येणार मध्ये भांडणं सोडवायला, ठीक आहे. मग त्याच्यामुळे डायव्होर्स रेट वगैरे तो प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यात, ठीक आहे. नेक्स्ट आहे लेवी रेट आणि सोरो रेट. लेवी रेट म्हणजे काय,
हे लग्न झालेलं होतं, हा पती आणि हे पत्नी. पतीची डेथ झाली तर हिचं लग्न होणार याच्या भावासोबत लग्न होणार. छोटा भाऊ असेल तर ज्युनियर लेव्हिरेट, मोठा भाऊ असेल तर सिनियर लेव्हिरेट. तसंच जर फिमेलची डेथ झाली आणि जर तुम्ही बहिणीसोबत जर लग्न होत असेल, त्या फिमेलच्या छोट्या बहिणीसोबत होत असेल तर ज्युनियर सोरोरेट, मोठ्या बहिणीसोबत होत असेल तर सिनियर सोरोरेट. एक्झाम्पल बघितले होते आपण लेव्हिरेटचे. काय होते एक्झाम्पल्स सांगा बरं, बघू लक्षात आहे का? नेमोनिक सांगितलं होतं. लेवाईस बॅग बॅन आहेत. बॅग बगता आणि बंजारा हे 2 लक्षात ठेवायच्या. आणि सोरोरेटचं एक्झाम्पल काय सांगितलं तुम्ही? सॉरो आला की मदिरा, दारू, मदिरा म्हणजे मेदारा आणि होळी, होलेरा. ठीक आहे, दोन्ही झाले. नेक्स्ट आला आपण फंक्शन्स ऑफ मॅरेज, आता आजचा टॉपिक. ठीक आहे, किती वेळ लागला आपला रिवाईज करायला? 15 मिनिट. 15 मिनिटामध्ये आपण टॉपिक संपवला. हा टॉपिक आता आपण किती मार्काचा केला होता काल? 500 मार्कापैकी मी म्हणलं तुम्हाला 10 मार्क आपले कन्फर्म झाले. आज पुढे उरलेले 10 मार्क करणार आहेत आपण. 20 मार्काचं डन झालं. या 20 मार्क येणार म्हणजे येणार 100%. म्हणजे आजचा जो टॉपिक केला, 2-3 रायटिंग सेशन्स झाले याच्यावर की तुम्हाला 20 मार्क कन्फर्म झाले. आणि 20 पैकी तुम्ही किती घेऊ शकता मॅक्झिमम ॲन्थ्रोमध्ये? 15 मार्क किंवा 16 मार्कसुद्धा येऊ शकतात जर तुम्ही खूपच एक्सेप्शनल प्रेझेंटेशन केलं तर. म्हणजे 80% मार्क 10वीत मिळत नाहीत कोणाला एवढे मार्क्स, तेवढे मिळणार. बाकीच्या ऑप्शनमध्ये नाहीत मिळत एवढे. सोशिओलॉजी घ्या, कोणी घ्या, कुठे नाही मिळत. किंवा पॉलिटिकल सायन्स पण बघा, फिलॉसॉफी पण बघा. मॅथमॅटिक्सच आहे बघा आपल्यापेक्षा जास्त स्कोरिंग, पण ते मॅथमॅटिक्सवाले सोडून आपल्याकडे येतात. आपण एक्झाम्पल बघितले त्याच्यामध्ये. ठीक आहे, की थोडे टॉपर्स आहेत. चला, फंक्शन्स ऑफ मॅरेज म्हणजे काय कार्य करते, विवाह कार्ये, काय काय फंक्शन्स आहेत मॅरेजचे. आता बघा, मी 2 पद्धतीनं हा टॉपिक शिकवणार आहे. सर्वात पहिली पद्धत म्हणजे की फंक्शन्स बघत असताना तुम्हाला जर आता सपोज 15 मार्कर किंवा 20 मार्कर आला तर तो टॉपिक कसा लिहायचा, फक्त फंक्शन्स ऑफ मॅरेज कसा लिहायचा. दुसरा आहे की 15 मार्कर आला आणि त्यांनी विचारले की व्हॉट आर दी रूल्स ऑफ मॅरेज, लॉज काय काय आहेत ते सांगा आणि त्याचे फंक्शन पण सांगा. मग तिथे तुम्हाला पॉईंट्स कमी लिहावं लागणार. मग बेसिकली काय करायचं तुम्हाला, जर कमी मार्काचा आला आणि टाईम कमी असेल तर पॉईंट फॉर्मॅटमध्ये 10 पॉईंट कसे लिहायचे, आणि दुसरा जर मोठा आला तिथे एक्सप्लेनेशन करायचं तर 4-5 पॉईंटमध्ये पण कसं लिहायचं ते आपण दोन्ही यानं बघूया. पहिलं कसं बघूया, कमी पॉईंट्समध्ये. ठीक आहे, सर्वात प्राथमिक फंक्शन जैविक कार्ये, बायोलॉजिकल फंक्शन काय आहे? मेन एम रिप्रोडक्शन, प्रजनन. बघा, कोणताही प्रजाती येते पृथ्वी तलावर तर त्याचं एम काय आहे की नेक्स्ट जनरेशन देणे, त्याच्यासाठी झालेलं असते ते. ठीक आहे, तर इथे मग ॲज अ ह्युमन आपण आलेलो आहोत तर आपलं काय काम आहे? रिप्रोडक्शन, हे फर्स्ट काय. आणि सेकंड काय आहे? सेक्शुअल रेग्युलेशन, म्हणजे तुम्ही लैंगिक सुख मिळायला पाहिजे तुम्हाला, तर हे एक आहे. ठीक आहे, किंवा लैंगिक नियम जे आहेत ते रेग्युलेशन व्हायला पाहिजे. आता याचं एक्झाम्पल आपण कसं सांगतो, जर तुम्ही मॅरेज असेल तर तुम्ही समाधानी आहात लैंगिकदृष्ट्या, त्यामुळे काय असणार, सोसायटीमध्ये शांतता राहणार. कळालं बरोबर? तर सोसायटी ही पीस आणि हार्मनी, सोसायटीमध्ये पीस आणि हार्मनी असणार. ठीक आहे, कळालं? काही डाऊट नाही ना? आता ह्याच्यामध्ये काय, कंट्रोल्स पॉप्युलेशन ग्रोथ, बरोबर आहे. आता याच्यामध्ये कसं आहे, तुमचा फॅमिलीचा रोल पण असतो, तुमच्या मॅरेज एज्युकेशनचा रोल पण असतो, आणि दुसरा काही गव्हर्नमेंटचा रोल पण असतो. गव्हर्नमेंटचा रोलमध्ये एक्झाम्पल कोणतं? चायना. एक पाल्य फॅसिलिटी जी होती त्यांनी, एक चाइल्ड केली होती त्यांनी, पॉलिसी आणली होती, 1 चाइल्ड पॉलिसी, तर ते वाली झाली. नेक्स्ट काय, सोशल व्हॅलिडेशन ऑफ दी सेक्शुअल रिलेशन्स. कोणता डेफिनेशन? लीची डेफिनेशन तेच आली, डबल रिपीट. सोशल व्हॅलिडेशन मिळणार आहे तुम्हाला बायोलॉजिकल फंक्शनमध्ये. मॅरेज केलं तर तुम्ही सेक्स करू शकता तुमच्या पार्टनरसोबत. का तर आपल्याकडे कसं आहे, प्री मरायटल, लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या नंतर तुम्ही सेक्स दुसऱ्यासोबत कोणासोबत करू शकत नाही. लग्नाच्या टायमाला तुम्ही, समाज तुम्हाला परवानगी देतं की तुम्ही ते पार्टनर जो चूज केला त्याच्यासोबत तुम्ही लैंगिक संबंध ठेवू शकता. ठीक आहे, नेक्स्ट काय, पहिलं फंक्शन झालं. दुसरं फंक्शन आहे इकॉनॉमिक फंक्शन, म्हणजे आर्थिक कार्य. ठीक आहे, आर्थिक कार्यामध्ये काय आपलं सर्वात बघतो प्रॉमिनंट, डिव्हिजन ऑफ लेबर. ठीक आहे, डिव्हिजन ऑफ लेबर आता कशाच्या बेसिसवर असणार, कशाच्या बेसिसवर करणार आपण मॅरेजमध्ये? सेक्स आहे किंवा जेंडर म्हणा, जेंडरच्या बेसिसवर. तर इफ यू आर ऑफ मेल जेंडर आणि सेकंड पार्टनर आहे तुमचा फिमेल जेंडर, तर याच्यामध्ये डिसाईड कसं होणार सांगा, डिसाईड कसं होणार? आपल्या सोसायटीमध्ये बघितलं तर घरकाम कोण करतं? फिमेल करते, स्त्री करते, आणि बाहेरचे कामं जे पण आहेत पुरुष करतात. त्याच्याबद्दल पण खूप आहे बरं. ते जेनेटिकली कसं डिटर्मिन होतं हे आपण बघणार आहेत नंतर जेनेटिक्समध्ये. तर आता हे असंच आहे का बाबा सगळ्या सोसायटीमध्ये? तर हो. कसं होतं तुम्हाला सांगतो. आधी
जेव्हा माणूस काय करत होता, शिकारी होता किंवा संकलन करायचा वस्तूंचं, म्हणजे हंटरर आणि गॅदरर होता, तेव्हा काय चालू झालं, दोघं मिळून करायचे हे सगळे कामं सुरुवातीला. बट नंतर काय घडलं असेल की त्यामुळे हंटिंगची ॲक्टिव्हिटी ही पुरुषांनी घेतली, मेल, आणि गॅदरिंगची ॲक्टिव्हिटी म्हणजे संकलन करायची, संग्रहण करायची, वस्तू जमा करायच्या, फळं, नट्स वगैरे, आपल्या गोष्टी वगैरे जे असतात, काजू बदाम वगैरे तेव्हाचे झाडाचे वगैरे जे असतात आपले, ते जमा करून येणे ठेवायचे. मग हे कोण करायचं, फिमेल्स करायच्या आणि त्यांच्यासोबत त्यांचे बाळं, चिल्ड्रन करायचे. हे दोघं मिळून हे गॅदरिंगची ॲक्टिव्हिटी. का बरं सांगा, काय कारण असू शकतं? व्हेरी गुड, हे प्रॉमिनंट आहे एक्झाम्पल. आता बघा तुम्हाला आलं हे, काही वाचायची गरजच नाही. आता काय व्हायचं की हल्ले वाढायचे, मग फिमेल्स स्वतःला प्रोटेक्ट करू शकत नाहीत, चिल्ड्रन प्रोटेक्ट करू शकत नाही, म्हणून ह्यांना काय सांगितलं, तुम्ही घरी बसा, घराच्या आजूबाजूलाच काही ना काहीतरी शोधा. आणि मेल काय करायला लागले, लढाईला चालले. त्याचं दुसरं कारण आणखी काय असू शकते सांगा? दुसरं कारण, 2 कारणं आहेत आणखी. हां बरोबर, फिजिकल कॅपेबिलिटी, पण आपण तिथे म्हणू शकत नाही ना. फिजिकल कॅपेबिलिटी आहे, यू आर ॲब्सोल्युटली राईट, फिजिकल कॅपेबिलिटी आहे, पण कुठे कुठे पुरुष पण जरा फिजिकली वीक असतो ना फिमेलपेक्षा. पण याच्यामध्ये दुसरं कारण आहे की त्याला म्हणतात एक्सपेंडेबिलिटी. एक्सपेंडेबिलिटी म्हणजे काय? एक्सपेंडेबिलिटी म्हणजे खर्च करण्यायोग्य. कोणाला जास्त खर्च करू शकता तुम्ही दोन्हीपैकी, पुरुषाला का स्त्रीला? इथं खर्च करणे म्हणजे वेगळा अर्थ आहे. कसं सांगा, म्हणजे पुरुष किंवा स्त्री यांच्यापैकी खर्च करणे म्हणजे डेथ होणे. कोणाची डेथ झाली तर फरक पडत नाही जास्त, मेलची डेथ झाली तर फरक पडत नाही. कसं तुम्हाला सांगतो, एक पॉप्युलेशन आहे जिथं 10 मेल आहेत आणि 10 फिमेल आहेत. 10 पैकी 9 जण शिकारीला गेले, शिकारीला गेले, 9चे 9 मेले. ठीक आहे, हा एकटा पुरुष जो उरलेला आहे इथे यांच्यापैकी एक पुरुष हा 10ची 10ला प्रेग्नेंट करू शकतो ना, आणि 10ची जनरेशन पुढे 10 आणखी येऊ शकतात अपत्य. बट ह्याचं उलटं जर घेतलं की हे या 10 मेल होते आणि यांचं लग्न होतं, 10 फिमेल होत्या सोसायटीमध्ये. 10 फिमेलपैकी 9 शिकारीला गेल्या, 9 शिकारीला गेल्या, 9चे 9 डेथ झाले, तर एक किती प्रेग्नेंट होणार? एकटीच बिचारी प्रेग्नेंट होणार. बाळ किती येणार? एकच. पुढं वंश पुढे जायला अवघड आहे ना. म्हणून एक्सपेंडेबिलिटी, खर्च करण्यायोग्य कोण? तर पुरुष मेला तरी फरक पडत नाही. ठीक आहे. थर्ड रिझन सांगा, कॉमन सेन्स. तिसरं रिझन काय असू शकतं याच्यात? डिव्हिजन ऑफ लेबरमध्ये, किंवा बाहेरचे कामं पुरुषाला दिले, घरातले कामं लेडीला दिले. सांगा, तुम्ही जे सांगितलं ना त्याच्याशी रिलेटेड आहे. शिकारी अटॅक करणार लोक किंवा प्राणी अटॅक करणार, तर प्राणी कशाच्या ह्याने अटॅक करतो? गंध बघतो. आणि लेडीजमध्ये काय आहे एक गोष्ट सांगा, लेडीजमध्ये होतात मंथली पिरियड्स येतात. पिरियड्स म्हणजे पाळी येते. तर पिरियड्स येण्यामुळे काय होणार आहे? ब्लड. तुम्ही जर शिकारीला गेलात आणि तुमच्याकडे ब्लिडिंग जर होत असेल, रक्तस्राव जर असेल, तर तुमचे ठसे जे पायाचे उमटणार किंवा इकडे तिकडे रक्त पड, त्याला बघून प्राणी येणार ना तुमच्या मागे मागे. मग तुम्ही कुठे राहता, कुठे शिकारीला गेला, तिकडे प्राणी येणार. मग ते प्रॉब्लेम आहे. त्यामुळे बायकांना आपण म्हणलं घरी राहून तुम्ही गॅदरिंगची ॲक्टिव्हिटीज करा, संकलन करा, संग्रहण करा. ठीक आहे. तर ऑर्गनायझेशन ऑफ वर्क एफर्ट्स आणि इकॉनॉमिक शेअरिंग विदिन दी मॅरेज पण होतं. मी सांगितलं इकॉनॉमिक शेअरिंग कसं, कामं वाटून घेतलेले आहेत. पैसे कमवत असाल तर पैसे पण वाटून होतात. ठीक आहे, झालं. इकॉनॉमिक फंक्शन कळालं? काही डाऊट याच्याबद्दल नाही ना? फास्ट चाललो आहे का, थोडं स्लो का? ओके, ठीक आहे. फास्ट वाटलं तर मला लगेच सांगायचं बरं. सोशल फंक्शन, सामाजिक कार्य काय करते मॅरेज? सामाजिक कार्य काय काय असणार आहेत मॅरेजचे? सोशलायझेशन ऑफ चिल्ड्रन, संस्कृतीकरण करणे, सामाजिकरण. ठीक आहे. कल्चरायझेशन, एनकल्चरायझेशन म्हणतात, किंवा सोशलायझेशन. तुम्ही तुमचं बाळ हे आहे, हे बाकीच्या सोसायटी मेंबर्ससोबत कसं वागतं हे तुम्ही मॅरेजमध्ये म्हणजे शिकवणार. सेकंड काय आहे की तुम्ही तुमच्या बाळांना भावी पॅरेंट्स कसं व्हायचं, भावी म्हणजे काय म्हणतो आई वडील कसं व्हायचं ते शिकवणार. तर ते सोशल फंक्शन झाले. तुम्ही एका सोसायटीमध्ये आहात, एका सोसायटीमध्ये तुम्ही ब्राह्मण आहात, तर तुम्हाला शिकवण्यात येतं की नॉनव्हेज हे खायचं नाही. ठीक आहे. पण एखाद्या ट्रायबल सोसायटीमध्ये तुम्हाला ऑप्शनच नाही ना. नागाज आहेत, कुत्रेही खातात ते. मग त्यांच्या सोशलायझेशन झालेलं आहे ते विद्यार्थ्याचं, किंवा विद्यार्थ्याचं म्हणण्यापर्यंत पाल्याचं, त्यांच्या चाइल्डचं ते झालेलं आहे. कळालं मग सोशलायझेशन? तर असायनिंग रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ दी सोशलायझेशन अँड ट्रान्सफॉर्मेशन ऑफ कस्टम्स. म्हणजे तुमचे काय कस्टम्स वगैरे रीतिरिवाज असतील सोसायटीचे, ते पण तुम्ही तुमच्या बाळांना शिकवता. सकाळ सकाळ उठलं बाळ की पूजेला बसतं तुमच्यासोबत, तुम्ही जर करत असाल दररोज पूजा तर ते झालं. ठीक आहे, क्लिअर? आता नेक्स्ट आहे एज्युकेशनल फंक्शन, शिकवणे. हा सेम जो पहिला पॉईंट बघितला आपण याच्या आधीचा सोशलायझेशन,
त्याच्यामध्ये पार्ट होऊ शकतो, सबपार्ट होऊ शकतो. म्हणजे प्रिपेअरिंग फ्युचर पॅरेंट्स, भावी पॅरेंट्स तुम्ही तयार करतात. एज्युकेटिंग यंग वन्स अबाउट युअर कल्चरल ट्रान्झिशन आणि पॅरेंटल रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्ही शिकवणार, हा त्याचा पार्ट असू शकतो. आता बघा इथे आपले किती पॉईंट झाले, 4 पॉईंट झाले है ना. आता याला कसं करायचं, याच पॉईंटला तुम्हाला जर डिटेलमध्ये जर आला, म्हणजे से 10 मार्कर आला फक्त किंवा 15 मार्कर आला, 15 मार्कर आला तर तुम्ही कसं लिहिणार सांगा. आता 4 पॉईंट लिहिले तर तुम्हाला मार्क्स किती पडतील, 10 मार्कर किंवा 15 मार्करला, 4 पॉईंटला खूप झालं, 6, 1.5 मार्क एका पॉईंटला. पण आता हात जर 15 मार्कर आला तर तुम्हाला ॲटलीस्ट 7-8 पॉईंट तरी व्हायला पाहिजे ना. मग निमोनिक त्याच्यासाठी लिहून घ्या. आता तुम्ही इंग्लिश मिडियम मराठी मिडियम थोडंच तयार करा तुमच्या हिशोबानं. बरं, श्रीलंका असतं का, तसं श्रीलेखा, श्रीलेखाज निमोनिक. ठीक आहे, तुम्ही स्वतःचं तयार केलं तर वेल अँड गुड. तर यस म्हणजे काय, सेक्शुअल फंक्शन की सेक्शुअल सॅटिस्फॅक्शन, सेक्शुअल ग्रॅटिफिकेशन, लैंगिक समाधान ते करणार. त्यामुळे काय होणार, तुमची सोसायटी ही पीसफुल होणार. ठीक आहे, नोट करा सोबत सोबत. आर म्हणजे काय, रिप्रोडक्शन, रिप्रोडक्शनचं म्हणजे काय करता, प्रजनन, प्रजनन वगैरे होणार. ठीक आहे, नेक्स्ट काय, तर ई म्हणजे काय, इकॉनॉमिक फंक्शन, आपण बघितलंच ते इकॉनॉमिक फंक्शन. ठीक आहे, नेक्स्ट काय, आर्थिक फंक्शन झालंय. नेक्स्ट ई म्हणजे काय, एनकल्चरायझेशन, म्हणजे काय करणार, एनकल्चरायझेशन मी सांगितलं तुम्हाला काय, संस्कृतीकरण. तुम्ही तुमच्या पाल्यांना शिकवणार की आपली संस्कृती कशी आहे, म्हणजे ते एका जनरेशनपासून दुसऱ्या जनरेशनमध्ये हस्तांतरित होणार. ठीक आहे, एल म्हणजे काय, लिगॅलिटी, लिगॅलिटी मिळणार तुमच्या रिलेशनशिपला आणि तुमच्या पाल्यांना मॅरेजच्या थ्रू. लिगॅलिटी म्हणजे आपण काय म्हणलं होतं, लिगॅलिटीला शब्द वारसा, वारसा नाही, वारसा नाही, लिगॅलिटीला काय शब्द होता, लिगॅलिटीला काय म्हणतो, हां काय म्हणतो त्याला, लिगॅलिटी एकदम शब्द थांबा एक सेकंड, लेजिटिमेसी आहे, वैधता, वैधता मिळणार. ठीक आहे, तर वैधता मिळणार आहे तुम्हाला की तुमच्या याच्यामध्ये तुमचं जे आहे म्हणजे रिलेशनशिप आहे, मॅरेज आहे, तुमचे पाल्य आहेत, त्यांना लिगली एक्सेप्ट करणार सोसायटी. ठीक आहे, समाज एक्सेप्ट करणार. नेक्स्ट ए आहे की एज्युकेशनल, आपण बघितलेलं की तुम्ही गोष्टी नवीन नवीन शिकायला सांगणार की तुम्हाला कसं म्हणजे सोसायटीमध्ये कसं राहायचं, तुमचा सर्वायवल रेट कसा वाढवायचा, जास्त दिवस तुम्ही कसे जगणार, पुढच्या पिढी कशा असायला पाहिजे ते तुम्ही शिकवणार तिथे. आता जे आपण बघितलं ना तुम्ही, सोशल फंक्शन आणि हे ई फंक्शन हे जरा सेम जाणार आहे, तुम्ही टाळू शकता तिथे. नेक्स्ट काय आहे, के, के म्हणजे काय, किनशिप, किनशिप म्हणजे काय, नातेसंबंध बनणार तुमचे, मॅरेजच्या थ्रूच बनणार ना. बिना लग्न करता नातेसंबंध कसं बघणार सांगा, नाही, आई वडीलच स्वतः बनवू शकत नाहीत बिना लग्न करता, तर बाकीचे तर नाते नंतर येतात. तर मग आपण इथं बघणार किनशिप. ए म्हणजे काय, तर ए म्हणजे अथॉरिटी, अथॉरिटी म्हणजे काय, तर सत्ताधिकार. तर तुम्हाला म्हणजे अधिकार कसा मिळणार, मॅरेज आहे तर म्हणूनच तुमची फॅमिली बनणार, फॅमिली बनणार म्हणजे हेड ऑफ दी फॅमिली होणार. तुमच्या फॅमिलीचे तुमचे वडील हेड आहेत किंवा आई हेड आहे, डिपेंडिंग अपॉन की तुमची पॅट्रियार्कल फॅमिली आहे का मॅट्रियार्कल फॅमिली आहे. तर त्याच्याबद्दल अथॉरिटी डिसाईड होणार. अथॉरिटी कशासाठी पाहिजे, सोसायटीमध्ये फॅमिलीमध्ये तुमच्या मेंटेन करण्याला. का तर जर नसेलच काही अथॉरिटी नसेल, कोणी कंट्रोलला नसेल तर काय होतं, केव्हाच होतो, नुसता धिंगाणा होऊन जातो. जसं आपण म्हणलो होतं सोशल कंट्रोलचं एक्झाम्पल बघितलं होतं, सोशल कंट्रोल करायला गव्हर्नमेंट असते किंवा वेगवेगळे मीडियम आहेत, तसं इथे कंट्रोल कोण करते, तर अथॉरिटी करते. अथॉरिटी कॅन बी एनीवन, तुमचे वडील असू शकतात, तुमचे आजोबा असू शकतात, तुमची आई असू शकते, कोणी असू शकते तिथं. आणि लास्ट एस म्हणजे काय आहे, तर सोशल कंटिन्युटी. सोशल कंटिन्युटी म्हणजे काय, तर तुम्ही समाजाचं एक स्ट्रक्चर आहे बनलेलं, स्ट्रक्चर बनलेलं आहे, त्याला मेंटेन करते फॅमिली, मेंटेन करते फॅमिली. म्हणून काय होतं, तर तुमचं सामाजिक जे आहे ते सातत्य निर्माण होतं की आज जशी सोसायटी आहे तशी सोसायटी पुढे चालून पण राहणार. ठीक आहे, काही प्रॉब्लेम. किती झाले पॉईंट, 1 2 3 4 5 6 7 8 9. आता किती मार्क पडणार 15 पैकी सांगा. आधी आपण 1.5 मार्क धरला होता एकाला, आता किती झाले, आता कमीत कमी 10 द्यावाच लागणार. कसले हालतीत 15 पैकी, हां 1 मार्क जरी दिला तरी 10 द्यावाच लागणार. तुम्ही इंट्रोडक्शन लिहिणार आहात, पुन्हा डायग्राम काढणार आहात, कन्क्लुजन लिहिणार आहात, द्यावेच लागणार. काहीच करू शकत नाही एक्झामिनर, त्याला ऑप्शनच नाही ना दुसरा. ऑप्शन असता तर त्याने विचार केला असता, मार्क कट करतो तुमचे. त्याला एक्सपेक्टेड काय एक्झामिनरला की 10 मार्करचा प्रश्न आहे किंवा 15 मार्काचा प्रश्न आहे, मुलगा किती लिहिल पॉईंट, 7-8 पॉईंट लिहिल. आपण 9-10 द्यायला लागले पॉईंट. याला सुद्धा तुम्ही आणखी ब्रेक करू शकता जर करायचंच म्हणलं तर. ठीक आहे, ओके, चला. आता बघा, फक्त ह्याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं होतं मला की लिगली एक्सेप्टेड जे म्हणतो आपण, तर लिगली एक्सेप्टेडमध्ये कोणत्या सोसायटीमध्ये कसलं रिलेशन एक्सेप्ट होतं ते सोसायटीवर अवलंबून आहे. बरोबर, ठीक आहे.
फॉर एक्झाम्पल नायरमध्ये मी सांगितलं तुम्हाला, नायरमधली जी लेडी असते ते दुसऱ्या पुरुषासोबत संबंध करून अपत्य पैदा करू शकते. तसंच एक प्रॉमिनंट आणखी एक्झाम्पल आहे टोडा. टोडामध्ये मी सांगितलं होतं तुम्हाला काय होतं कसं टोडामध्ये आणि याच्यामध्ये कसं नायरमध्ये की आपण प्रीमरायटल आणि पोस्टमरायटल सेक्स अलाउड आहे यांच्यामध्ये. ठीक आहे, बाकीच्या सोसायटीमध्ये अलाउड नसणार आहे. खासा खासा कुठं बघितले होते आपण? हां नाही, खासा आपण बघितले होते द्रौपदी खासाकडे जाते. हिमाचल आणि हे हिमालयन जे बेल्ट आहे ना, हिमालयन बेल्ट म्हणजे कोणता बेल्ट तुम्हाला दाखवतो तुम्हाला बघा. मॅप पण काढलेले सोपं आहे माहिती आहे का? मॅप लोक असा काढायचा. झालं मॅप आला. किती सेकंद लागले? मी पूर्ण मॅप तुम्हाला 10 सेकंदात काढतो. वर्ल्ड मॅप 12 सेकंदात काढून दाखवतो. तर हा जो बेल्ट आहे हिमाचल, उत्तराखंड, हा नेपाळचा बेल्ट वगैरे, या बेल्टमध्ये खासा ट्राईब आहे. तर यांच्यामध्ये कसं असतं, एखादी फिमेल जर असेल तर तिला 2 स्टेजेसमध्ये बघितलं जातं आहे. एक स्टेजला म्हणतात दांती आणि दुसऱ्या स्टेजला म्हणतात हांती. तर दांती म्हणजे काय? एखादी विवाहिक स्त्री जर तिच्या आईच्या घरी असेल तर तिला दांती म्हणतात, आणि एखादी विवाहिक स्त्री जर हजबंडच्या घरी लक्षात राहील. आणि इकडे काय ते डॉटर आहे हे असं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, हजबंडच्या घरी असेल तर तिला हांती म्हणतात. मग इथे काय असतं, दांती असताना ते कोणत्याही पुरुषासोबत लैंगिक संबंध करून बच्चू पैदा करू शकते. ठीक आहे, बट इथे असेल तर इथे रिस्ट्रिक्शन आहे. इथे असेल तर तिला ते हजबंडच्या थ्रूच करावं लागतं. ठीक आहे, आता बघा आपण टोडाचं एक्झाम्पल घेतलं होतं. टोडामध्ये कसं पॉलिअँड्री आहे है ना. तर टोडामध्ये आणखी एक गोष्ट आहे बघा. टोडामध्ये कसं होतं, जर एखादा मेल आहे आणि एखादी फिमेल आहे, हे दोघं हजबंड वाईफ आहेत. आपण हे नकोच लिहायचं, आपण असं लिहूया, मेल आहे आणि फिमेल आहे. तर यांचं लग्न झालेलं आहे पण बच्चू पैदा होऊ शकत नाही. तर हे काय करतो, हजबंड वाईफ हजबंडची परमिशन घेते आणि त्यांच्या समाजामधला जो पुजारी आहे त्याच्या हेल्पनं बच्चू पैदा करू शकते. बट दी ओनली कंडिशन इज हजबंडची परमिशन पाहिजे. ठीक आहे, म्हणजे त्यांनी अलाउ केलं तरच तुम्ही बच्चू पैदा करू शकता पुजारीच्या थ्रू. ठीक आहे, चला आता पुढं काही कळालं काय, काही डाऊट नाही ना? दुसरं मला वाटतं याच्यात तर काही सांगण्यासारखं नाही आहे, झालं बऱ्यापैकी आपलं. ठीक आहे, द वेज ऑफ ॲक्वायरिंग मेट्स इन ट्रायबल सोसायटीज. वेगवेगळ्या आदिवासी समुदायामध्ये तुमचा पार्टनर कसा चूज करायचा ह्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. तुम्ही पण 1-2 पद्धती शिकून घ्या आता. एकदम भारी भारी पद्धती आहेत. माहिती आहे का, मी जेव्हा पहिल्यांदा वाचत होतो ना, वाह वाटायचं कसलं भारी आहे. नाही तुम्ही एक जे पण प्रॉब्लेम असेल ना तुमचे, प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे इथं. आता आपण येणारे बघणार आहेत बघा. पहिलं काय, प्रोबेशन. सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये तुम्ही सिलेक्ट झाले की तुम्ही प्रोबेशनमध्ये जाणार. मग इथे काय करतं, मुलगा काय करतो, मुलगी आवडते मला, तो त्यांच्या घरी जाऊन राहायला चालू करतो. आणि मग तिथे त्या दोघांची जर म्युच्युअल लाइकिंग झाली, त्या मुलीच्या घरी राहत असताना जर मुलीला हा आवडायला लागला आणि मुलाला ते तर आवडते म्हणूनच येऊन काम करत आहे, तर मग ते लग्नासाठी तयार होणार. प्रोबेशन पिरियडमध्ये काम करणार, मग त्याला परमनंट सर्व्हिस मिळणार. प्रोबेशनरी मॅरेज म्हणतात. ठीक आहे, नेक्स्ट काय तर मॅरेज बाय कॅप्चर. मॅरेज बाय कॅप्चर म्हणजे काय, कॅप्चर करणे म्हणजे काय, ताब्यात घेणे, ताब्यात घेऊन लग्न करणे. तर आता याच्यामध्ये बघा, ताब्यात घेऊन लग्न करणे इलिगल वाटतं ना. आता ताब्यात का घेणार सांगा बरं, कोणी ताब्यात का घेणार सांगा, कारण काय असू शकतं, काय कॉमन सेन्स. ॲन्सर नाही शिकायलो आपण, कॉमन सेन्स सांगायचं. ताब्यात का घेणार, हे बघा कसं आहे, लग्न होणार आहे तर लग्नासाठी पैसे पाहिजे ना. पैसेच नाही आहेत मला. एक कन्सेप्ट आहे मी सांगितलेला काल तुम्हाला, वधूमूल्य. म्हणजे मुलाची फॅमिली ह्या मुलीच्या फॅमिलीला लग्न करण्यासाठी त्या मुलीच्या जागी काहीतरी पैसे किंवा काहीतरी वस्तू देते. माझ्याकडे वस्तू आणि पैसाच नाही आहे, मग मी काय करणार, मी येणार आणि त्या मुलीला पळवून नेणार. ठीक आहे, मॅरेज बाय कॅप्चर, कॅप्चर करणार. मग दुसरं काय असू शकतं, म्हणजे काय म्हणतात त्याला, सेक्स रेशो कमी असू शकतो, फिमेल्स कमी आहेत तर जो ताकदवर आहे तो येऊन घेऊन जाणार. तर याच्यामध्ये एक्झाम्पल एक सर्वात भारी काय एक्झाम्पल आहे, बिरहोर ट्राईब आहे आपल्याकडे. बिरहोर ट्राईबमध्ये काय करतात ते, म्हणजे असं कुठंतरी काय म्हणजे सण चालू आहे, एखादं काय समारंभ चालू आहे किंवा एखादी यात्रा भरलेली आहे, तो मुलगा येणार आणि त्या मुलीला उचलून घेऊन पळून जाणार आणि तिच्या म्हणजे मागमध्ये सिंदूर भरणार. वर्मिलियन म्हणतात ना सिंदूर, सिंदूर तो कपाळामध्ये टाकला की झालं, लग्न झालं, ते झालं. त्याच्यात दुसरी पद्धत काय आहे की आता एखादी फॅमिली आहे की त्यांना माहिती आहे की बाबा आमच्याकडे पैसे नाही आहेत
आम्ही ब्राईड प्राईज किंवा वधूमूल्य देऊ शकत नाही. काही डाऊट आहे का? वधूमूल्य देऊ शकत नाही. मग आता काय करणार? तो म्हणणार मुलाला किंवा मुलगा म्हणणार त्या फॅमिलीला मुलीच्या की बाबा मी वधूमूल्य देऊ शकत नाही पण मला तुमची मुलगी आवडते. त्यानं काय म्हणणार, यार असं जर मी तुला डायरेक्ट म्हणलं देऊन टाकली मुलगी तर ते काय होईल, माझा अपमान होईल ना सोसायटीमध्ये सगळे. तू एक काम कर, तू ये, आमच्या घरचा एक प्रोग्राम आहे, सेरेमनी चालू आहे, एक समारंभ चालू आहे, त्याच्यामध्ये तू यायचं आणि तिला पळवून घेऊन जायचं. आम्ही उगं नाटक करत करत अपोज करू. कळायला काय? म्हणजे ते फक्त दाखवण्यासाठी नाटक करणार किंवा अपोज करतो, धिंगाणा करणार, तो पळवून घेऊन जाणार आणि पुन्हा राजी खुशी तयार. मग हा जो बिरहोरचा जो प्रकार आहे ना, याला नावच आहे राजी खुशी. राजखुशी. कळालं? सोप्पं, पाठ करायला काय अवघडच नाही. नेक्स्ट काय, हे काय डाऊट याच्याबद्दल? ह्याच्यामध्ये बघा एक्झाम्पल्स तुम्हाला सांगतो ना, हो, मुंडा, जुआंग सगळीकडे अप्लाय होतात, सगळ्याच जागी. मग तो जुआंग तर तुम्ही कुठे पण लिहून टाका, नावाचा विचार नाही. इथे प्रॉपर एक्झाम्पल लक्षात राहू द्या, बिरहोर जास्त प्रॉपर राहील. ठीक आहे. नेक्स्ट काय, मॅरेज बाय ट्रायल. मॅरेज बाय ट्रायल म्हणजे काय? तुम्ही ट्राय करून बघणार, आजमावून बघणार पहिलं. ठीक आहे, की एखादा पार्टनर आहे तुमचा, तो येणार आणि तुम्ही त्याला बघणार त्याची ब्रेवरी आहे का नाही, तो आहे का नाही. मग हे यांनी काय करतात, म्हणजे सोसायटीवाले किंवा एखादी ट्रायबल सोसायटी असेल, ते काय करणार, एक झाड मोठंची मोठं वडाचं झाड असणार, वडाच्या झाडावर एक झेंडा लावणार सर्वात टोकाला आणि मुलांना म्हणणार जा पळा. ज्यांना लग्न करायची इच्छुक आहेत ते पळणार. जो झेंडा घेऊन येणार त्यांना मग येणार आणि ते सोसायटीमध्ये जे आपण मुली असतील त्यांच्यापैकी एक मुलगी चूज करणार, त्याला चॉईस मिळणार. त्याने सिद्ध करायचं आपलं साहस आणि मुलगी चूज करायची. ह्याला काय, की मॅरेज बाय ट्रायल. बिलमध्ये दिसतो हा. ठीक आहे. ठीक आहे, धाडस दाखवायचं, आपलं शौर्य दाखवायचं आणि तुम्ही लग्न करायचं. ठीक आहे. नेक्स्ट आहे मॅरेज बाय परचेस. मॅरेज बाय परचेस म्हणजे काय, पैसे द्या मुलगी घ्या. तर ठीक आहे, इथे काय असणार की ज्याच्याकडे जास्त पैसा आहे ते मुलगी घेणार. आता इथे म्हणजे बघा, इथे ब्राईड प्राईज हा येऊ शकतो, आपण ब्राईड प्राईज म्हणतो ना, वधूमूल्य. वधूमूल्य. आता इथे बघा, मला एक सिंपल सांगा, कॉमन सेन्स, वधूमूल्य जर कमी असेल तर तिथे काय होईल, वधूमूल्य खूप कमी आहे. म्हणजे मी एक सोपं एक्झाम्पल सांगतो, 10 रुपयाला तुम्हाला एक मुलगी मिळू शकते लग्न करण्यासाठी आणि तुमच्याकडे 100 रुपये आहेत. तुम्ही काय करणार, 10 मुली आणणार. काय होणार मग तिथे, पॉलीगायनी. ठीक आहे. बट तुमच्याकडे पैसेच नाही आहेत, 100 रुपयाला मुलगी आहे, तुमच्याकडे आहेत 10 रुपये. तुम्ही काय करणार, 10 लोक जमा करणार आणि एक मुलगी घेणार लग्नासाठी. तिथे काय आलं, पॉलीअँड्री, बहुपतित्व आणि बहुपत्नीत्व. सोपं, काय अवघड वाटलं इथे? नाही ना. बघा, हे झालं की मॅरेज बाय परचेस. इथे काय करणार, कॅश आणि काइंड या दोन्हीमध्ये गोष्टी चालणार. कॅश आणि काइंड म्हणजे काय, कॅशमध्ये म्हणजे पैसे देणार आणि काइंडमध्ये काय करणार, काहीतरी वस्तू देणार. मग ती वस्तू काही असू शकते. आता वस्तूचे बघा एक याच्यामध्ये एक्झाम्पल काय याच्यामध्ये, की म्हणजे काही असू शकतात. पण फक्त एक लक्षात राहू दे, हे मॅरेज बाय जे परचेस असते ना, हे ट्रायबल सोसायटीजमध्ये जेव्हाही होतो तेव्हा जे फॅमिली मेंबर्स असतात त्यांचे, जे एल्डर्स आहेत सोसायटीतले, म्हणजे आई वडील असू शकतात किंवा मुलाचे आई वडील आणि आईचे आई वडील, तसंच सिम्पली बघितलं तर दोघांचे वडील. तर काय करणार, मुलाचे जे वडील आहेत ते काहीतरी एखादं समारंभ ठेवणार आणि त्या समारंभामध्ये पैसे देणार यांना. ठीक आहे, ब्राईड प्राईज देणार, समारंभमध्ये असणार, घडणार. ते दाखवायचं पण असतं ना सोसायटीला, आम्ही एवढा मोठा ब्राईड प्राईज दिला. ठीक आहे, मग ते त्या हिशोबानं असाच एक कन्सेप्ट आहे बघा याच्यामध्ये. मुस्लिम्समध्ये काय म्हणतात ब्राईड प्राईजला, तिथे मेहर, मेहर म्हणतात. मेहर आहे तो. आपण ट्रायबल सोसायटीज बघायला लागलो, पण तेच आहे, कुठं ट्रायबलमधूनच आलेले आहेत ना आपण. ठीक आहे. नेक्स्ट काय आहे बघा, मॅरेज बाय सर्व्हिस. मुलगा येणार, ही या घरी काम करणार. काय करणार, त्याचा वडील काय म्हणणार, मी काल सांगितलं का मूवीमध्ये, 1000 रुपये कमा के दिखाओ तभी मेरी बेटीला जा सकते हो. ते काय म्हणणार, भाऊ 1000 रुपये कमवू तर शकत नाही, तुझ्याकडे 1000 रुपयाचं काम करतो ना, है ना. मग तो येणार, काम करणार. प्रॉमिनंट एक्झाम्पल, बोमरेल्लू मूवी बघितला होता का, सिद्धार्थचा आणि जेनेलिया डिसूजाचा, किंवा रमया वास्तवया, ते तेच करतो ना, काम करतो घरी येऊन त्यांच्या. तर ते काम करायचं म्हणजे काय करतो, ग्रूम सर्व दी ब्राईड्स फॅमिली टू इक्वलाइज दी ब्राईड प्राईस. पैसे नाही आहेत तर तुमच्याकडे तेवढ्या दिवसाचं काम करून दाखवतो. त्याच्यामध्ये दुसरं काय फायदा होणार, प्रोबेशनसारखं लाइकिंग पण वाढू शकते. ठीक आहे, कळालं. नेक्स्ट आहे मॅरेज बाय एक्सचेंज. काय आहे मॅरेज बाय एक्सचेंज, मॅरेज बाय एक्सचेंज काय करणार, मॅरेज बाय एक्सचेंज काय एक्सचेंज होणार इथं, बराबर. आता हे फॅमिली आहे आणि हे दुसरी फॅमिली आहे, ए फॅमिली आणि बी फॅमिली. इथे हा मुलगा आणि इकडची मुलगी. तर ही मुलगी यांना देणार आणि काय म्हणणार, रिटर्नमध्ये आम्हाला काय पाहिजे, तुमची मुलगी पाहिजे. आपल्याकडे काय म्हणतात, साठलोटं, साठलोटं ते आहे.
कुठं आपलं सगळं ह्याच्यात आहे यंत्रोमध्ये, दुसरं काहीसुद्धा नाही. हे आपण झालं कोणतं, मॅरेज बाय एक्सचेंज. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये कसं बघा, मॅरेज बाय एक्सचेंज थोडं डिटेलमध्ये सांगतो. मॅरेज बाय एक्सचेंज काय होतं की हे पण मॅच्युअर आहे, 18 वर्षाच्या वर आहे, हा 21 वर्षाच्या वर आहे, एक अंदाजे दोघं 21 वर्षाच्या वर आहेत, हे पण खालचे पण. तर आत्ता यांचं लग्न करून टाकलं, एका मांडवात लावू शकतो ना लग्न. एका मांडवात लग्न लावतो म्हणजे आपण काय करतो, इमिडिएट एक्सचेंज करतो. इमिडिएट एक्सचेंज केला तर याच्यामुळे काय होतं, आता एका मांडवात लग्न केलेलं तुम्ही म्हणजे हे ए जी फॅमिली आहे आणि जे बी फॅमिली आहे ते दोघं सिमिलर असणार आहेत. तुम्ही भलेही तुम्ही मुलगी श्रीमंत घरची तुमच्या घरी चालेल, पण तुमची मुलगी श्रीमंत घरामध्ये एक्सेप्ट करतील का? किंवा म्हणजे मुलगा जर तुमचा श्रीमंत नाही तर एखादं गरीब म्हणजे श्रीमंत घरची मुलगी तुमच्या घरात येऊ शकते का? नाही येऊ शकत. इथे काय गरजेचं आहे, हे ए आणि बी दोघं सेम असणे गरजेचं आहे. म्हणून यांच्यामध्ये जे एकता निर्माण होईल त्याला म्हणतात मेकॅनिकल सॉलिडॅरिटी. थांबा, ठीक आहे, काय म्हणतात, मेकॅनिकल. लक्षात ठेवायची गरज नाही बरं, मी उगा एक्स्ट्रा सांगालो थोडंसं. सॉलिडॅरिटी, मेकॅनिकल सॉलिडॅरिटी म्हणजे तांत्रिक एकता. ठीक आहे, ते म्हणतात. आणि दुसरं एक टाईप असतं बघा, त्याच्यामध्ये काय, ए ग्रुप आहे, बी ग्रुप आहे, सी ग्रुप आहे, डी ग्रुप दिसतं ना तुम्हाला, आणि ई ग्रुप आहे. मग याच्यामध्ये काय करतं, ए वाला मुलगी बीला देतो, बी वाला मुलगी सीला देतो, सी वाला मुलगी डीला देतो, डी वाला ईला, आणि तसं करून पुढे ई वाला एला. तर हे चक्कर असतं. आणि हे जे एक्सचेंज असतं हा इमिडिएट होऊ शकतं का? नाही. इथे काय क्रायटेरिया असणार, मुलगी मॅच्युअर झाली की नंतर लग्न करून देणार. हा डिलेड एक्सचेंज. डिलेड एक्सचेंज होणार. मग याच्यामध्ये कसं आहे, बी वाल्यासाठी हे कोण आहेत, यांनी मुलगी देतात म्हणजे हे यांना बी वाला एला काय म्हणणार, इथं हे डायग्राम काढून घ्या वाटलं तर, तसं पुन्हा विसरून जाल ना. बी वाला एला मी नीट काढू का दिसेल तुम्हाला कळतं. बी वाला एला म्हणतो बर्थ गिवर्स, आम्हाला जन्म देणारे आहेत ते, त्यांनी आम्हाला जन्म देतात म्हणजे आम्हाला लेडीज देतात तिथून. लेडी का तर जन्माचं प्रतीक आहे ना, ते चाइल्ड बर्थचं प्रतीक आहे. मग यांनी एला बर्थ गिवर्स म्हणतात आणि इकडे देतात ते त्यांची मुलगी, म्हणून याला सीला ते काय म्हणतात, डेथ गिवर्स. ठीक आहे. मग यांनी काय करणार आता, बर्थ चांगलं का डेथ चांगलं, बर्थ चांगलं. मग बीवाले काय करतात, जर चांगला कार्यक्रम असेल, गोड जेवण वगैरे भारी एकदम काहीतरी मेजबानी केली असेल तर ते एवाल्याला बोलवतात. आणि काही दुःखाचा कार्यक्रम असेल तर सी वाल्याला बोलवतात. सेम इज ट्रू, सी वाले काय करणार, चांगला कार्यक्रम असेल काही तर एला बोलवणार, आणि जर काही दुःखाचा कार्यक्रम आहे तर डीला बोलवणार. सोपं, हे डिलेड म्हणतात. तर याच्यामध्ये डिलेडमध्ये कसं असतं, ए वाली सोसायटी, बी वाली सोसायटी हे वेगवेगळे असू शकतात. जसं आपली सोसायटी आहे, आपल्या सोसायटीमध्ये स्तरीकरण आहे वेगवेगळे आहेत लोक, तर इथेही तसं वेगळं वेगळं असू शकतं ना. मग त्यामुळे इथे जे एकता निर्माण होणार त्याला म्हणतो आपण सेंद्रिय किंवा ऑर्गॅनिक सॉलिडॅरिटी. याच्यातली स्ट्रॉंग कोणती असणार आहे, कोणती आहे, मेकॅनिकलवाली स्ट्रॉंग असणार. का तर तुम्ही एक जैसे आहेत ना, बिलीफ सिस्टीम तुमचा चांगला आहे, इकॉनॉमिकली तुम्ही सेम आहात, सोशली सेम आहात, तर मग तुमची जे एकता आहे ती मेकॅनिकल जास्त. इथे काय आहे, इंटरडिपेंडन्स आहे, तुम्ही अवलंबून आहात एक दुसऱ्यावर, म्हणून तुम्ही एकता निर्माण आहे. उद्या तुमची गरज संपली तर एकताही संपली. सोपं. नेक्स्ट आहे मॅरेज बाय इलोपमेंट. मियाँ बीबी राजी तो क्या करेगा काजी. ठीक आहे. तसं की इथे पुरुषाला एक स्त्री आवडते, घरचे तयारच नाहीत तर दोघं जाणार पळून. तिथे काय होतं, एकाला आवडतं. इथे जनरली कसं असतं, पुरुषाला किंवा मुलाला मुलगी आवडते, मुलगा मुलीला पळवून नेणार. ठीक आहे, मॅरेज बाय कॅप्चर. इथे काय असणार, दोघं एक दुसऱ्याला आवडतात, दोघं पळून जाणार. मग इथे काय होणार, सुरुवातीला काय करणार, फॅमिलीवाले रागवणार, पण पुन्हा लास्टला एक्सेप्ट करणार. ठीक आहे, सेम आहे सगळीकडेच तेच होतं. तर कपल्स फ्ली ड्यू टू नॉन कन्सेंट फ्रॉम द पॅरेंट्स अँड अवॉइड ब्राईड प्राईज. पैसे पण नाहीत ना, मग ते पण आहे. मुलगी म्हणणार मला पळवून ने, अरे तू पैसे देऊ शकत नाही तर मग ते पळवून नेणार. ठीक आहे. लास्ट टाईप याच्यातला काय आहे, मॅरेज बाय इंट्रुजन. सांगा आता, इथे काय बघितलं आपण मॅरेज बाय कॅप्चरमध्ये, मुलाला मुलगी आवडते, मुलीला पळवून नेलं. व्हॉट इफ मुलीला जर मुलगा आवडत असेल तर काय सांग, कसं असणार. तिला आता चला, मुलीनं चॉईस काय केलं, पळून पण नाही, मुलीला मुलगा आवडतो, इथे आहे, तिला कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, मला पळवून ने. मुलगा म्हणे नाही मला तू आवडत नाही. तिने काय करणार सांगा, मुलगी जबरदस्ती घरात घुसणार, घुसखोरी. ते काय करणार, त्यांच्या घर आहे, हे घर आहे, मग या घरामध्ये तिने जबरदस्ती घुसणार मुलगी. मग त्यांनी काय करणार, फॅमिलीवाले एक्सेप्ट करणार का, नाही करणार. ते तिला त्रास देणार, मेंटली फिजिकली टॉर्चर करणार. ते टॉर्चर करून सुद्धा जर मुलगी घरात राहिली तर मग सोसायटी काय म्हणेल, मुलीला किती त्रास देतात, तुम्हाला एक्सेप्ट करावंच लागणार.
ठीक आहे. मग ते सोसायटीवाल्याला काय म्हणणार, सोसायटी बॉयकॉट करणार फॅमिलीला. ते म्हणले नाही करणार लग्न, तर सोसायटी म्हणणार तुम्ही लग्न तर नाही करावं, तुम्हाला समाजाच्या बाहेर काढून टाकू आम्ही. ठीक आहे. मग ते एक्सेप्ट करायला लावणार त्यांना आणि सोसायटीमध्ये लग्न होणार. कळालं. व्हेरियस मेथड्स, डबल रिपीट. फर्स्ट प्रोबेशन. प्रोबेशनरीमध्ये काय, प्रोबेशन पिरियडवर राहणार, पुन्हा परमनंट नोकरी मिळणार, हजबंडची नोकरी. ठीक आहे. दुसरी कॅप्चर. कॅप्चरमध्ये काय करणार तुम्ही, जबरदस्ती पकडणार, पळवून नेणार. कशामुळं, ब्राईट प्राईज देऊ शकत नाही तुम्ही, किंवा सेक्स रेशो, लिंग गुणोत्तर म्हणतात ना, ते कमी. नेक्स्ट मॅरेज बाय ट्रायल. ट्राय करून बघणार पहिलं, झालं सक्सेसफुल, ठीक आहे. नेक्स्ट परचेस. पैसे देणार, विकत घेणार. पॉलिएंड्री, पॉलिगायनी कसं होतं ते करू शकता. उद्या चालून जर पॉलिएंड्री काय कारण आहे, पॉलिगायनीचं काय कारण, तुम्ही ब्राईट प्राईज टाकू शकता, डायग्राम सकट बनवू शकता. नेक्स्ट काय, मॅरेज बाय सर्व्हिस. रमया वस्तावया, काम करतो, पैसे नाहीत, मुलगी द्या. ते माझं लग्न जेव्हा ठरलं होतं ना, मी या गाण्यावर डान्स केला होता, हुंडा नको मामा, मला मुलगी द्या, मला काहीतरी ना त्याच्यावर मी डान्स केला होता. तर मी ते मला आठवलं अचानक. आता मॅरेज बाय एक्सचेंज, एक्सचेंज करणार. डिलेड एक्सचेंज, इमिडिएट एक्सचेंज आपण बघितलं. आणि मॅरेज बाय इलोपमेंट, पळून जाणार दोघंही, मिया बीबी राजी तो क्या करेगा काजी. असं लक्षात ठेवण्यासाठी करायचं बरं, पुन्हा विसरणार नाही तुम्ही कधीच. आणि नेक्स्ट काय, मॅरेज बाय इंट्रुजन. घुसखोरी करून मुलगी घुसणार आणि ते करणार. आता बघा इथे कसं आहे की एक्सचेंजवाला जो प्रकार आहे ना, हा आपल्याकडे ॲज अ एक्झाम्पल एक चांगलं म्हणलं तर निरंकारी कम्युनिटी आहे. बघा तुम्ही आता बसच्या मागे बघितलं असेल, एक माताजीचा फोटो लागत आहे. आता सध्या बसवर सगळ्या PMTच्या बसेस आहेत ना, त्याच्यावर तो फोटो आहे. तर निरंकारी समुदाय जे आहे ना, त्यांच्यामध्ये हे चालतं, साठेलोटं जास्त प्रकार. ठीक आहे. चला हे जे एक्झाम्पल बघा, आता मॅरेज बाय परचेज आहे, याचा एक्झाम्पल जर म्हटलं तर कोंड, जुआंग, फो, मुंडा, रेंगमा नागा याच्यामध्ये असणार. ठीक आहे. पुन्हा नंतर बघा आपलं याचं आजमावून ट्रायल करायचं जे आहे एक्झाम्पल, त्याच्यामध्ये धाडस वगैरे दाखवतो. मी भिलचं एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. कॅप्चरमध्ये बिरोवर सांगितलं तुम्हाला, राजखुशी. ठीक आहे. सर्व्हिसमध्ये सर्व्हिस देणार इथं कोण, तर गोंड, बायगा तुम्ही म्हणू शकता. इथे ॲक्च्युली सर्व्हिसवाल्याला याला सुटर सर्व्हिस पण म्हणतात बरं. सुटर, SUITOR, सुटर सर्व्हिस. सुटर म्हणजे कोण, सुटर म्हणजे काय असतो, सुटर म्हणजे कोण असतो सांगा. सुटर म्हणजे वधूपेक्षी, ज्याला इच्छा आहे लग्न करायची त्याला सुटर म्हणणार. ठीक आहे. सूट घालून तयार ठीक आहे, म्हणून त्याला सुटर म्हण. तसं नाही बरं, सूट घालून तयार म्हणून, पण वधूपेक्षी म्हणजे इच्छा आहे ज्याला लग्न करायची, मग तो येऊन सर्व्हिस करणार, म्हणून त्याला सुटर सर्व्हिस म्हणतात. ठीक आहे. आता ते सर्व्हिस आहे ना, ॲज अ प्रकार बघायचे एक्झाम्पल वेगवेगळ्या सोसायटीजमध्ये मिळतात. जसं संथालमध्ये जर एक्झाम्पल बघितलं तर संथालमध्ये मुलाला म्हणतात 1 ते 2 वर्ष काम कर, मग लग्न करून देतो. त्याच्या पुढं बुशमन ट्राईब कुठली आहे, बुशमन, बुशमन हां नाही माहिती, कालाहारी बुशमन, आफ्रिकेची ट्राईब आहे बुशमन. तर बुशमनमध्ये 14 वर्ष काम करायला होतात, सक्त कारावास 14 वर्ष काम करा आणि मग मुलगी घ्या. एस्किमोवाला जे आहेत ना, एस्किमो पीपल कुठे आहेत, एस्किमो हां वर आर्टिक, हां नॉर्वे वगैरे तिकडे एस्किमोज पीपल आहेत. तर एस्किमोवाल्यांना काय म्हणतात, एस्किमोवाला म्हणतो तुला माझी मुलगी पाहिजे तर तू जा आणि तिथून एक प्राणी, सील माहिती आहे का, प्राणी दात असे मोठे असतात बघा, ते प्राणी एक पकडून आण आणि माझी मुलगी घेऊन जा. का बरं तसं पकडायला लावतात ते, खायचे वांदे नाहीत माझ्या मुलीचे उद्या चलून. तू सील पकडू शकतो म्हणजे हिचं पोट पाळू शकतो. आणि तिथे पोटच महत्त्वाचं आहे ना, तिथं वातावरण काय, 6 महिने थंडी आहे, 6 महिने गरमी आहे, गरमी नसे नाहीच म्हणजे 6 महिने दिवस आहे, 6 महिने अंधार आहे, मग तिथे ते सील पकडणार. ठीक आहे. चला काही प्रॉब्लेम याच्यामध्ये. हां बघा इंट्रुजनचे एक्झाम्पल कोणते, इंट्रुजनचे एक्झाम्पल पण आपले तेच, संथाल, जुआंग वगैरे, गोंड. पुन्हा नंतर पळून जायचे पण एक्झाम्पल, संथाल, जुआंग, गोंड, तुम्ही कोणते टाकू शकता. ठीक आहे. नेक्स्ट चला. आता बघा याच्यामध्ये पण कसं आहे, 2 व्हरायटीज आणखी आलेले आहेत. एक म्हणजे विडो रिमॅरेज. जर ट्रायबल सोसायटीमध्ये एखादी विधवा जर झाली तर तिचं डबल विधवाचा वारसा. आपल्याकडे जनरली कसं असतं, हजबंडची डेथ झाली तर ते प्रॉपर्टीची इन्चार्ज कोण, कुणाला वारसा मिळणार, पत्नीला. सेम ट्रायबल सोसायटीमध्ये पण तसं आहे. मग ते प्रॉपर्टी बाहेर जाऊ नये म्हणून तिथं विधवाचा वारसा मिळतो. तर ते पण ट्रायबल सोसायटी एक्झाम्पल, संथाल वगैरे भिल. तर तुम्ही लिहू शकता विडो इनहेरिटन्स, विधवाचा वारसा. तर ते एक एक्झाम्पल आहे. नेक्स्ट काय, आली लहर केला कहर ते कोणता, डायव्हर्स. वेरियस मेथड्स पण आहे त्यांच्यामध्ये पण, काय की डायव्हर्स वगैरेमध्ये करू शकतात त्यांनी, डायव्हर्स केला आणि दुसरीवाली मुलगी पसंत करू शकतात, तसे एक्झाम्पल्स आहेत. ठीक आहे. तर त्यामध्ये डायव्होर्ससाठी कारण काय असू शकतात ट्रायबल सोसायटीमध्ये, काय काय कारण असू शकतात, भांडण. ठीक आहे.
इनफर्टाईल आहे, लैंगिकरित्याच तो काही करू शकत नाही, लेकरं पैदा करू शकत नाही, मग लेडी असो का मेल असो, ठीक आहे, पुरुष असो किंवा स्त्री असो, तर तिथं दोन्हीकडे अप्लाय होणार. किंवा तिथं त्यांनी काय म्हणलं, त्यांचे भांडण चालू आहे, गैरवर्तन चालू आहे, आळशी असेल तरी डायव्हर्स मिळू शकतो. बरं, फक्त मला सांगा आपल्या सोसायटीमध्ये जसं म्युच्युअल कन्सेंट नाही, आता जसं एक चालू आहे न्यूजमध्ये, कोणाचं चालू आहे डायव्होर्सची खूप न्यूज चालत राहते सारखंच, माहीत नाही खरं आहे का नाही आहे, मीडियावाल्यांनी नुसती पब्लिसिटी केलेली. ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चन, चहल आणि त्यांची धनश्री, त्यांचं ते चालू आहे. तर त्यांचं काय असो, पण इथे कसं आहे म्युच्युअल कन्सेंटनं तरी डायव्हर्स देणार ना. ट्रायबल सोसायटीमध्ये तेवढं सोपं नाही आहे. ट्रायबल सोसायटीमध्ये तुम्ही हजबंड आहात आणि तुमची वाईफ आहे, तर तुम्ही दोघं म्युच्युअल डायव्हर्स देऊ शकत नाही. का तर ते काय कन्सिडर करतात की पूर्ण समाजानं निर्णय घ्यायला पाहिजे. मग त्यांचे काय होणार, आदिवासी परिषद बसणार किंवा जे एल्डर्स आहेत त्यांनी डिसाईड करणार. काय म्हणले, हां बरोबर, ते पंचायत बसणार, त्यांची परिषद बसणार आणि त्यांनी डिसाईड करणार की तुम्हाला डायव्होर्स द्यायला पाहिजे का नाही द्यायला पाहिजे, चूक होती का नव्हती. जर सपोज याच्यामध्ये पुरुषाची चूक असेल आणि डायव्होर्स झाला तर काय होणार. हां काय बोला बरोबर आहे. भरपाई नाही, ब्राईड प्राईज वापस करायला लागणार. तुम्ही माझ्याकडून पैसे घेतला होता, लग्न केली होती, तर आत्ता तुम्हाला ते पैसे परत द्यावे लागणार. म्हणजे ती दुसरं लग्न करू शकते किंवा काहीतरी करू शकते, ठीक आहे. आणि जर बाकीचे असेल तर ते कळून गेलं तुम्हाला, काही प्रॉब्लेम. चला नेक्स्ट. हां काही प्रॉब्लेम आताच्या ह्याच्यात नाही ना. तर व्हेरियस मॅरेज पेमेंट्स, विवाह प्रदाने, हा तर आणखी इंटरेस्टिंग टॉपिक आहे. मॅरेज आवडला ना टॉपिक तुम्हाला, म्हणजे काही मला तर वाटत नाही की याच्यात काही प्रॉब्लेम असेल. तर वेगवेगळे पेमेंट, मला इथं पैसे टाकायचे होते हातात पण जमले नाही करायला. वेगवेगळे पेमेंट्स, ठीक आहे. तर आता बघा इथं टाईप्स ऑफ मॅरेज पेमेंट कोणते कोणते आहेत, तर भरपूर आहेत. एक आहे ब्राईड वेल्थ. ॲक्च्युली ब्राईड प्राईज जे म्हणलं मी तुम्हाला, वधू मूल्य किंवा वधू शुल्क, त्याला ब्राईड प्राईजपेक्षा जास्त चांगला टर्म आहे ब्राईड वेल्थ, ठीक आहे. ब्राईड प्राईज तुम्ही ब्राईड वेल्थ, अँथ्रोपॉलॉजिस्ट ब्राईड वेल्थ वापरतात. बोथ कॅन बी यूज सिनॉनिमसली, म्हणजे तुम्ही तो वापरायचा असेल तर तोही वापरू शकता, पण ब्राईड वेल्थ हा अँथ्रोपॉलॉजीमध्ये जास्त ॲप्रोप्रिएट टर्म आहे. दुसरे आहे ब्राईड सर्व्हिस, ते आपण बघितलंच आता काय असते. नेक्स्ट आहे डावरी, हुंडा. नेक्स्ट आहे इनडायरेक्ट डावरी. इनडायरेक्टला काय म्हणतात मराठीमध्ये, अप्रत्यक्ष हुंडा. आणि नेक्स्ट आहे वुमेन एक्सचेंज. आपण बघितलं वुमेन एक्सचेंज करायला लागलो तर आपण इमिडिएट एक्सचेंज किंवा डिलेड एक्सचेंज. आणि नेक्स्ट आहे गिफ्ट एक्सचेंज, गिफ्टचं एक्सचेंज होणार. आपण काय म्हणतो आहेरच की, है ना. तर आहेरचं एक्सचेंज होणार. तर आता याच्यात सर्वात जास्त कोणतं आहे, आपल्याला वाटतं डावरी, पण आहे ब्राईड वेल्थ सर्वात जास्त. ब्राईड वेल्थ हे सर्वात जास्त आहे, 44% हे ब्राईड वेल्थ आहे, ठीक आहे. डावरी किती आहे, 8%. आता ही आकडेवारी बदलत राहते बरं, लक्षात राहू द्या थोडंसं, ठीक आहे. मी जेव्हा शिकलो होतो तेव्हा मला 14% आमच्या सरांनी लिहून दिलं होतं, पण मला डायग्राम हा मिळाला, तुम्ही लिहू शकता काही नाही. हां ब्राईड वेल्थ मी आता सांगितलं ना की जसं की बघा, एखाद्या पुरुषाला जर एका स्त्रीशी लग्न करायचं आहे तर तो स्त्रीच्या फॅमिलीला पैसे देणार किंवा काहीतरी वस्तू देणार आणि मग ते लग्न करणार, ठीक आहे. त्याला ब्राईड वेल्थ. स्त्रीधन सोप्या भाषेत, स्त्रीधन म्हणजे ब्राईड वेल्थ. ब्राईड म्हणजे स्त्री आणि वेल्थ म्हणजे धन, स्त्रीधन, ठीक आहे. चालायचं पुढं. आता याच्यामध्ये बघा ब्राईड सर्व्हिस 19%, 8% हे डावरी झालं, नाही 8% नाही, इनडायरेक्ट डावरी 12%. मग हे दोन्ही तुम्ही डावरीमध्ये धरू शकता. मग ते तसं डिपेंड करतं की तुम्ही मग 16%, 17%, 20% करा त्याला, आणि त्याला तसं हिशा करा. वुमेन एक्सचेंज हे 6%मध्ये आणि गिफ्ट एक्सचेंज हे 11%मध्ये. ॲक्च्युली कसं आहे, हे तुम्ही डायरेक्टली असे कंपार्टमेंट करू शकत नाही. तुम्हाला वाटतं का डावरीसोबत गिफ्ट एक्सचेंज होत नाही, होतं ना. तुम्ही कंपार्टमेंट करू शकत नाही, म्हणून हे थोडीशी आकडेवारी चेंज होत राहते. इव्हन कोणी ह्या दोघींना सेम करणार, डावरीमध्ये धरणार. का तर इनडायरेक्ट डावरी असो का डायरेक्ट डावरी असो त्यामध्ये फरक आहे ना. पण इनडायरेक्ट डावरीचा अर्थच जरा वेगळा आहे, मग तुम्ही वेगवेगळेही धरू शकता त्याला. चालायचं पुढं, लक्षात राहील एवढे नाव. सर्वात पहिलं ब्राईड प्राईज, वधू मूल्य किंवा वधू शुल्क किंवा स्त्रीधन. तर यामध्ये काय करतो, गिफ्ट फ्रॉम ग्रूम टू ब्राईड स्किन, मोस्ट कॉमन फॉर्म ऑफ ट्रान्झॅक्शन. कोणामध्ये किती टक्केमध्ये, 44%मध्ये, ठीक आहे. वरची फॅमिली काय करणार, काही ना काहीतरी पैसे देणार. आपल्याकडे जनरली जैन जे आहेत ना त्यांच्यामध्ये असं चालतं, जैन फॅमिलीजमध्ये, की तिथे मुली कमी आहेत ना, सेक्स रेशो कमी आहे. तर जिथे सेक्स रेशो कमी होणार किंवा फिमेलची व्हॅल्यू वाढणार. आणि दुसरं मला सांगा, का देणार ब्राईड प्राईज, काय गरज आहे त्याची, काय गरज आहे सांगा, रिझन काय आहे मला सांगा. हे ए फॅमिली आहे, ए फॅमिलीमधला मुलगा ए, आणि बी फॅमिलीमध्ये ही मुलगी, बी फॅमिलीमध्ये मुलगी.
यांनी मुलगी द्यायला लागलेत, यांनी ब्राईड प्राईज द्यायला लागलेत. ठीक आहे, ब्राईड प्राईज किंवा ब्राईड वेल्थ दिली यांनी. यांना काय मिळालं रिटर्नमध्ये? मुलगी मिळाली ना. मुलीचं काम काय? घरकाम करणार, इकॉनॉमिक ऑर्गनायझेशनमध्ये मदत करणार एक. दुसरं काय करणार? उलट पुढे चालून तुमचे अपत्य देणार, जनरेशन पुढे नाव देणार. तर त्या कामामुळे त्याच्या रिटर्नमध्ये बाबा तुम्ही एवढे दिवस तिला जगवलं वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या, त्याच्यासाठी तुम्हाला भरपाई. ठीक आहे, कळालं? त्याचे एक्झाम्पल बघा, नंदी आफ्रिकेचे, तसं सगळीकडेच टाकू शकता तुम्ही. आणि साबुनम फिलिपाईन्सचं, आपल्याकडच्या पण सोसायटी लिहू शकता तुम्ही. मॉडर्न इंडियन सोसायटी पण लिहिलं तरी चालेल असं भरपूर ठिकाणी. ठीक आहे, चालायचं पुढं. एक सेकंड बरं. चला पुढं. नेक्स्ट आहे ब्राईड सर्व्हिस, वधू सेवा. ठीक आहे, तर वधू सेवा करणं काय? ग्रूम वर्क्स फॉर ब्राईड्स फॅमिली अँड व्हेरीज विथ द ड्युरेशन. ड्युरेशन मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितले. संथाल किती? 1 ते 2 वर्ष. बुशमन किती? 12 ते 14 वर्ष काम करवणार. एस्किमो काय करणार? सील पकडून आण म्हणणार. ठीक आहे, हे झालं एक्झाम्पल. काय? नॉर्थ अलास्कन एस्किमोज. ठीक आहे, झालं. सेम रिपीट आहे, मी तुम्हाला सांगतो, फक्त नावं बदलतात. आपण आता बघितलं का ते ट्रायबल ह्याच्यातले केले पण की व्हेरियस वेज ऑफ ॲक्वायरिंग स्पाऊस, याच्यामध्ये काय डिफरंट आहे? तेच या लागले, फक्त भाषा बदलणार आहे थोडीशी. तर एक्सचेंज ऑफ फिमेल्स, महिलांचे देवाणघेवाण कसं होणार याच्यामध्ये? आपण सांगितल्याप्रमाणे इमिडिएट होणार किंवा डिलेड होणार. ठीक आहे, ते डायग्राम काढायचे, दोन्ही चित्र काढायचे. बरं आलं, कोणते कोणते चित्र? ते हे काढायचं असं चित्र, हे चित्र काढायचं इमिडिएटली ह्याचं खाली. आणि दुसरं ते गोलवालं आपलं डिलेड. आणि खाली लिहून टाकायचं ब्रॅकेटमध्ये, क्रिएट्स ऑर्गॅनिक सॉलिडॅरिटी. इथं मेकॅनिकल सॉलिडॅरिटी, इकडं ऑर्गॅनिक सॉलिडॅरिटी. ते लिहायचं. इम्प्रेशन असं पडतं ना, मार्क्स लगेच मिळतात. तुम्हाला सांगतो ना, ह्या 15 मार्काच्या प्रश्नामध्ये 12 मार्कपर्यंत मिळू शकतात. 11-12 मार्क मिळतात. एक्झाम्पल काय? तीव नायजेरियाची ट्राईब आहे आणि यानोमामी ही ब्राझीलची ट्राईब आहे. तर जनरली कोणामध्ये असतं हे? हॉर्टिकल्चर समुदायामध्ये. हॉर्टिकल्चर म्हणजे काय? फळांची शेती, भाजीपाला वगैरे लावणारे, त्यांच्यामध्ये. तर का बरं हे गरजेचं? तर बाबा आमच्याकडे काम करणारी मुलगी तुमच्याकडे गेली तर मग आमच्याकडे पण काम करायला कोणीतरी द्या. ते घेतात. आणि तिकडे तुम्ही हॉर्टिकल्चर करता, इकडे पण तुम्ही शेती बागच करता, तर मग आम्हाला पण ते फायदा होईल ना. बागायती आहे सगळं काम, तिकडेच त्यांचं चालू आहे. म्हणून ते एक्सचेंज करताना हॉर्टिकल्चर सोसायटीमध्ये जास्त दिसतंय. ठीक आहे, चलायचं पुढं. गिफ्ट एक्सचेंज, भेट वस्तूंचे देवाणघेवाण, आदान प्रदान. ठीक आहे, आता याच्यामध्ये सांगा, तुम्ही माझ्याकडे आले किंवा आपल्या लग्नामध्ये एक एक्झाम्पल धरा. तुमच्या आत्याने तुम्हाला तुमच्या लग्नामध्ये तुमच्या आईसाठी 1000 रुपयाची साडी केली होती. उद्या चालून आत्याच्या मुलाच्या लग्नामध्ये तुमची आई किती रुपयाची साडी करणार? कमीत कमी 1000 रुपये. बरं, सो एक्सचेंज विल बी इक्वल व्हॅल्यू एक्सचेंज. तुम्ही 100 रुपयाची साडी केली तर बोंबाबोम. ठीक आहे, मग ते तसं लागायचं, इक्वल व्हॅल्यू ऑफ एक्सचेंज. कुणामध्ये होतं? तर अंदमान आयलँड्समध्ये आणि अदर कोणत्या पण ट्राईब तुम्ही टाका, गिफ्ट व्हॅल्यू एक्सचेंज. ठीक आहे, सोपं. मग त्याच्यामध्ये पण असू शकतं इमिडिएट गिफ्ट एक्सचेंज, डिलेड गिफ्ट एक्सचेंज. ठीक आहे, चलायचं पुढं. हुंडा. ह्याचा फोटो मला चांगला मिळाला. बरं, एकदम डिपिक्ट करणार आहे हा फोटो, प्रॉपरली डिपिक्ट करतो. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय? ट्रान्सफर फ्रॉम ब्राईड्स फॅमिली, मुलीची फॅमिली मुलाच्या फॅमिलीला मुलगी तर देणारच, सोबत ब्राईड पण देणार. आपलं ब्राईड पण देणार आणि डावरी पण देणार, हुंडा पण देणार. ठीक आहे, तर याचं काय? कॉमन पार्ट इन युरोप आणि इंडिया अँड असोसिएटेड विथ मोनोगॅमस सोसायटीज. मोनोगॅमस सोसायटीमध्ये जास्त दिसतंय, म्हणजे एक पती किंवा एक पत्नी त्याच्यामध्ये दिसणार. आता याचं कारण काय असू शकतं सांगा? डावरीचं काय? बघा काय होतो प्रॉब्लेम. तुमची सोसायटी, हे सोसायटी ए आहे आणि एका सोसायटीची, हे फॅमिली ए आहे आणि ही फॅमिली बी आहे. एका सोसायटीचा पार्ट आहे ते. तुमची सोसायटी एंडोगॅमस आहे. काय आहे? आंतरविवाह फक्त अलाउ करते. बाहेरचं असतं तर तुम्हाला डावरी द्यायची गरजच नाही ना. इथे प्रॉब्लेम काय? कलेक्टर पाहिजे मुलगा. माझा मित्र आहे एक, ब्राह्मण समाजातून येतो तो. म्हणजे मी काय टीका करत नाही, त्याने 96 पोहे खाल्ले, 96 मुली बघितल्या. इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, सॅलरी नव्हती ना, 25,000च्या वर सॅलरी नव्हती. बघताना अपेक्षा वाढतात. मुली कशी असो पण अपेक्षा खूप हाय असतात. मग तो प्रॉब्लेम आहे. मग तसं कसं आहे? मग तिथे हुंडा
किंवा जर तुम्हाला जर तुमची मुलगी जर चांगल्या घरामध्ये द्यायची असेल, पॉलिटिशियनचा मुलगा पाहिजे असेल, IAS मुलगा पाहिजे असेल, हुंडा. माझा मित्र आहे एक, तुम्हाला सांगतो एक्झाम्पल. नायब तहसीलदार सिलेक्शन झालं, नाराज होता. का? मी समुदाय सांगणार नाही. का म्हणला? सर AC/ST पाहिजे होतं. मी म्हणलं का रे बाबा, रेव्हेन्यू सर्व्हिसेस आहे, चांगला आहे, तुला पीपलशी कॉन्टॅक्ट येणार आहे, तू एकदम चांगलं काम करशील. नाही हो सर, आता 15 लाख हुंडा आहे, तिथं 42 मिळत होता. हां, मराठवाड्यातला आहे मित्र. 15 लाख हुंडा होता, 42 लाख मिळत होता. म्हटलं काय आहे रे तू, असं का, स्वतःला विकायला लागला का काय? ते ॲक्च्युली डावरी इज नथिंग बट ग्रूम प्राईज. ठीक आहे, लिहायचं नाही ग्रूम प्राईज, फक्त समजण्यासाठी. ठीक आहे, चलायचं पुढं. मग मोनोगॅमसमध्ये कशाला? का तर सिंगलच असतो म्हणून. असते तर शेअर केला असतं ना सगळ्यांमध्ये, आपण जसं पॉलिएंड्री पॉलिगायनीमध्ये बघितलं. आणि इथं ट्रान्सफर ब्राईडच्या फॅमिलीकडून होणार आहे. ठीक आहे, मग ते आपल्या ह्याच्याची आता डावरीसाठी रिलेटेड 2 होते बघा अधिनियम. कोणते होते सांगा, लक्षात आहेत का? बदलले आता, भारतीय न्याय संहितामध्ये बदलले. महत्त्वाचे काय डावरीमध्ये? ह्याला प्रोहिबिशन करण्यासाठी डावरी प्रोहिबिशन ॲक्ट. ठीक आहे, हुंडा प्रतिबंधक कायदा. ठीक आहे, तो एक महत्त्वाचा, तो लिहायचा आपण ह्याच्यात आलं तर. दुसरं काय होतं आपल्याला? आधी एक होता बघा 304B आणि होता 498A. हे होता IPC दोन्ही. काय होता 304? आता त्याचं नाव 80 केलं आणि आता 85 केलं. तर मला जास्त पाठ काय, माझी वाईफ वकील आहे त्यामुळे मला ते करावंच लागतं तिच्यासोबत. ठीक आहे, मग ते लक्षात राहतं. तर 498A काय होतं? डोमेस्टिक व्हायलन्स. तुम्ही छळ वगैरे केला, कशाही प्रकारे केला, छळ केला, मेंटल करा, फिजिकल करा, का पैसे मागा, हे सगळे येणार 498A मध्ये. त्याच्यापेक्षा एक्स्ट्रीम गेलं, डावरी डेथ, मर्डर. 302च्या जवळ आहे ना, म्हणून आता हे 80 करून टाकलं. तर इथं जर डावरी डेथ झाली, डावरी डेथ कधीपर्यंत कन्सिडर होते? आज लग्न झालं तर कधीपर्यंत? 7 वर्षापर्यंत. व्हेरी गुड. चॉकलेट असतं तुम्हाला दिलं असतं, मला वाटलं नव्हतं कोणाला येतं. ठीक आहे, एक चॉकलेट पेंटिंग तुम्हाला ते सांग. तर ते 7 वर्षापर्यंत डेथ झाली तर डावरी डेथ, तर ते आहे. ठीक आहे, हुंडा कळाला. पुढे चालायचं. नेक्स्ट काय? इनडायरेक्ट डावरी. इनडायरेक्ट डावरी म्हणजे काय? इनडायरेक्ट डावरी म्हणजे काय सांगा? ओके, कसं असतं जनरली, ही फॅमिली A आहे मेलची आणि ही फॅमिली B आहे. तर जनरली डावरी म्हणजे काय? मुलीची फॅमिली पैसे देते. ठीक आहे, आता या इनडायरेक्ट डावरीमध्ये कसं होतं की मुलाची फॅमिली काय करते की तुम्ही पैसे आमच्याकडून घ्या आणि ते लोकांच्या समोर द्या. ठीक आहे, आता हे कशासाठी असतं? उद्या चालून ह्या दोघांचं घर सस्टेन होण्यासाठी, टिकावं. मग या मुलाचे वडील काय म्हणतात की माझ्या मुलाला वगैरे उद्या चालून घर बार करायला वगैरे हे ज्या गोष्टी करण्यासाठी खर्च, बिझनेस सेटअप करण्यासाठी जे पैसा लागणार आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला पैसे देत असते, तुम्ही द्या. मग याने जे वडील काय करणार? मुलीचे ट्रायबल सोसायटीमध्ये काय होतं की काही ते खायच्या वस्तू, ब्लँकेट्स, फ्रूट्स, कपडे, लत्ते असे वस्तू घेऊन ते देणार. ठीक आहे, म्हणून याला इनडायरेक्ट डावरी म्हणतात. हे डावरी नाव खराब आहे, पण अप्रत्यक्ष हुंडा हे टाईप हिअर कुठून आलं? ठीक आहे, तर मग ते इनडायरेक्ट डावरी आहे. तर याचं काय? पेमेंट फ्रॉम ग्रूम्स फॅमिली, मुलाच्या फॅमिलीकडून पैसे दिले जाणार, मुलाच्या फॅमिलीचे जाणार आणि मुलीकडून फिरवून येणार. ठीक आहे, कळालं? तर याचं एक्झाम्पल आहे बसेरी. इराणमध्ये एक ट्राईब आहे बसेरी, तर ते एक्झाम्पल आहे. ठीक आहे, सोपं, काही प्रॉब्लेम झालं? हे झाले. आता थांबा एक सांगा, आपण फास्ट रिव्हिजन मारायचं आताच्या. कोणते कोणते होते सांगा? टाईम किती झाला? आजचं जरा म्हणजे मॅरेज पेमेंट झालं. मॅरेज पेमेंट्स आधी बघूया. आता हे फ्रेश का नंतर बघूया? थांबा, लक्षात राहते का नाही बघायला मला. हे सांगा डबल. व्हेरियस मेथड्स ऑफ एक्वायरिंग मेट्स इन ट्रायबल सोसायटीज. कोणते कोणते? प्रोबेशनवर जाणार, दुसरा कॅप्चर करणार, तिसरा ट्रायल देणार, चौथा परचेज करणार, पाचवा सर्व्हिस देणार आणि घेणार. नेक्स्ट काय? एक्सचेंज, निरंकारी समुदाय आपण एक्झाम्पल. नेक्स्ट काय? पळून जाणार दोघं. ठीक आहे, बोला तुम्ही पण, काय पाठ आहे सगळं. ठीक आहे, आणि नेक्स्ट काय? घुसखोरी, इंट्रुजन करून मुलगी. मुलाला आवडत असेल पळवून नेणार, दोघाला आवडत असते दोघं पळून जाणार, मुलीला आवडत असेल तर घुसखोरी करणार. ठीक आहे, सोपं. मॅरेज पेमेंट्स, कोणते कोणते मॅरेज पेमेंट्स? ब्राईड वेल्थ म्हणजे काय? ब्राईड प्राईज म्हणजे काय? मुलाची फॅमिली मुलीला देणार. कशासाठी? का तर तुम्ही आम्हाला एक फॅमिली मेंबर देत आहात, इकॉनॉमिक ह्याच्यामध्ये मदत मिळणार आहे, आणि दुसरं अपत्य पुढची जनरेशन चालणार आहे. 3 गोष्टीमुळं तुम्हाला आम्ही पैसे देत आहे, काही भरपाई करणार आहेत. नेक्स्ट काय? ब्राईड सर्व्हिस, मुलीच्या घरी येऊन मुलगा काम करणार, बोमरेल्लू किंवा रमयावस्था वया म्हणल्यासारखं. किती दिवस ते आपण एक्झाम्पल बघितलं. डावरी, हुंडा, डायरेक्ट कोण देणार? मुलीची फॅमिली देणार मुलाच्या फॅमिलीला. आणि इथं इनडायरेक्ट डावरी, मुलाची फॅमिली मुलीची फॅमिली देणार, पुन्हा रिटर्न येणार तो.
मग ते पैसे तसे येऊ शकतात, थोडा खर्च होऊन काही वस्तू घेऊन पण देऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही त्यात. वुमेन एक्सचेंज सांगितलं, निरंकारी समुदायामध्ये बहिणींचा एक्सचेंज असतं जनरली. आणि गिफ्ट एक्सचेंज तर आपण बघितलंच आहे. ठीक आहे, ब्राईड प्राईज झालं, ब्राईड सर्व्हिस झालं, एक्सचेंज ऑफ फिमेल्स झालं, गिफ्ट एक्सचेंज झालं. ठीक आहे, हुंडा झाला आणि इनडायरेक्ट डाउन झालं. ठीक आहे, सो आपण टॉपिक बघितलेला आहे पूर्ण. आता याच्यामध्ये आपण कोणतं गेलं कुठं, आता आपण कोणतं बघायचं झालं ना, म्हणजे आजचं सगळं झालेलं आहे. रिवाईज सगळं करायचं एकदा, ते जाण्याच्या आधी एकदा करू. ठीक आहे, लक्षात राहील. आता बघा आज काय महाशिवरात्री. ठीक आहे, अँथ्रो बघा किती म्हणजे हे व्यापक म्हणतात ना, म्हणजे ओमनी प्रेझेंट आहे अँथ्रो. तर याचं थांबा एक सेकंड, मला पेज असं काढू द्या ब्लँकवालं एखादं, किंवा ॲड पेज करता येतं का? हां, ॲड पेज करतात. शिवा, लॉर्ड शिवा. मी तुम्हाला काय म्हणलं होतं अँथ्रो घेण्याचं? अँथ्रो घ्यायचं असेल तर कान, नाक, डोळे ओपन ठेवायचे. आजचं ॲप्लिकेशन कुठं होईल सांगा? महाशिवरात्रीचं. लॉर्ड शिवा, बम बम भोले, सांगा कुठं कुठं ॲप्लिकेशन होऊ शकतं? शिवाचं सिग्निफिकन्स कुठं आहे आपल्याला अँथ्रोमध्ये? इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनचा अभ्यास केला कधी? बघितलेला आहे आपण. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये ठप्पे मिळाले होते, सील्स मिळाले होते. तर सील्सवर एक सील असं चित्र काढायचं, तिथं सांगतो बरं, असं काढायचं. सील झाली, एवढं काढायचं चित्र, कळून येतं. ठीक आहे, माणूस आहे बसलेला, बाजूला त्रिशूल आहे. पशुपतीचं स्टील मिळालं होतं. पशुपती म्हणजे कोण? प्राण्यांचा मालक. पती म्हणजे प्राण्यांचा पालक कोण आहे? शिवशंकर. तर शिवशंकराच्या आजूबाजूला जर तुम्ही बघितलं तर झाडं, प्राणी वगैरे, नंदी किंवा बाकीचे जे प्राणी झाले ते सगळे दिसतात. म्हणून इथे IVC इंडस व्हॅली सिव्हिलायझेशनमध्ये सीलचा सिग्निफिकन्स आहे. दुसरं, इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन कधीची आहे? आता त्याची जे स्क्रिप्ट आहे, लिहिलेली लेखणी आहे, ते कळत नव्हती, आत्ताच काहीतरी सुरू झालेलं रिसेंटली न्यूजमध्ये की त्यांची स्क्रिप्ट हे कळायला लागली. आता त्यांनी म्हणजे शास्त्रज्ञ जे बसले होते त्यांना ते काय लिहिलेलं आहे समजत आहे. 2 टर्म्स आहेत, एक आहे प्रोटो हिस्ट्री आणि दुसरा आहे प्री हिस्ट्री. प्री हिस्ट्री म्हणजे काय? प्री हिस्ट्री म्हणजे काय? तर असा इतिहास, त्याला एक मराठीमध्ये शब्द खतरनाक आहे, प्रागैतिहास. प्रागैतिहास आणि याला म्हणतात आद्य इतिहास. तर प्रागैतिहास म्हणजे काय असते? स्क्रिप्ट डिसायफर झालेली नाही आहे. इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन स्क्रिप्ट डिसायफर नाही झाली, माहिती नाही तुम्हाला कसं वाचायचं वगैरे, तर ते प्रागैतिहास इतिहास. मग आता हे शिवशंकर जे आहेत ना, ह्या दोन्हीच्या मधल्याला लिंक करतात पिरियडला, जो ट्रान्झिशन फेज होता ह्या दोघांच्यामध्ये. प्रोटो हिस्ट्री आणि प्रोटो हिस्ट्री म्हणजे काय की अशी ट्रान्झिशन फेज. प्री हिस्ट्री ते रिटर्न रेकॉर्ड्स जिथे आहेत त्याला जे कनेक्ट करणार आहे प्रोटो हिस्ट्री तिथे. म्हणजे वैदिक टाईमची असो का IVCच्या टाईमचा असो, या सगळ्यांमध्ये एक प्रेझेंट असणारा देव म्हणजे शंकर. ठीक आहे, तर हे आलं. ठीक आहे, हे 2 गोष्टी झाल्या. तिसरी गोष्ट काय, मी काय म्हणलं, शंकराचे तुम्ही कुठं जरी बघितलं असेल तर शंकराची जर हे असे समाधीमध्ये बसलेले दिसलेले आहेत तर शंकराच्या मागे काय असतं? नंदी बैल असतात, बाकीचे प्राणी असतात, झाडं पानं असतात. तर काय आहे मध्ये रिलिजनमध्ये? नेचरिझम, नेचर वर्शिप, आणि दुसरं काय आहे? ह्युमन इव्होल्युशन पण दाखवतं ना, वेगवेगळे ॲनिमल्स दाखवतं. सो निसर्गवाद आणि मनुष्य उत्क्रांती, मानव उत्क्रांती, ह्या दोघींचा सिंबल आपण शिवाला धरू शकतो. दुसरं काय, शिवा बघा तुम्ही शेविझममध्ये पण पूजला जातो, भरपूर ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने पूजला जातो. जसं फॉर एक्झाम्पल लिंगायत समाजामध्ये लिंगाला पूजला जातं. ठीक आहे, तर ते पूजण्याचा प्रकार वेगळा. महाकुंभ मेळ्यामध्ये तुम्ही गेले तिथं तर ते येतात. शिवाचं रिलेव्हंट तिथं सुद्धा येतं बरं. यात्रा वगैरे जे घडायला लागल्यात ते शेविझममुळे आहेत सगळ्या असं. तर शिवाचं रिलेव्हंट ते आलं. आणि याच्यामध्ये मी काय सांगितलं तुम्हाला, संस्कृतीचं एकीकरण, वेगवेगळ्या संस्कृतीचं, त्याला इंग्लिशमध्ये टर्म आहे सिंक्रेटिझम. तर वेगवेगळ्या संस्कृतीचं एकीकरण. प्रिलिम्सला क्वेश्चन आला होता UPSCला सिंक्रेटिझमबद्दल, आणि मेन्सला पण एक आला होता. तर ते दाखवतं शिवा इज अ सिम्बल ऑफ सांस्कृतिक एकीकरणचं सिम्बल आहे. ठीक आहे, नेक्स्ट काय आता शिवामध्ये? शिवा योग समाधीमध्ये दिसतो तुम्हाला. तर योगा, आणि मी एक लेक्चर टाकलं होतं छोटंसं 2-2.5 मिनिटाचं, शमन आणि प्रिस्ट. तर शमनिझम काय असतं, शमन आपण बघूया. तुम्ही बघितला असाल ते व्हिडिओ तर तुम्हाला माहिती असेल. योगा, योगिक रिच्युअल्स आणि शमनचे रिच्युअल्स जे असतात ते दाखवतो शिवा आपल्याला. किती गोष्टी कळाल्या बघा अँथ्रोमध्ये. आणखी काय याच्यामध्ये काही राहिलं आहे का? हां, महत्त्वाचं ना, सर्वात महत्त्वाचं विसरलो. शिवा जेव्हा आपण दाखवतो तर शिवाचं स्वरूप कसं आहे, कसं दाखवतात आता सांगा? शिवा
आपल्याकडे दाखवत असताना 2-3 रूप आहेत. एक तांडव करतानाचा रूप आहे. तांडव करताना म्हणजे काय, गॉड म्हणजे काय असतं, गॉड म्हणजे काय, जनरेटर, ऑपरेटर आणि डिस्ट्रॉयर, संहारक, पालनकर्ता आणि सृजनकर्ता. तर शिवाला कुठं कन्सिडर करतात, डिस्ट्रॉयरमध्ये करतात. पण तांडव जो नृत्य आहे तो काय दाखवतो, सृजनसुद्धा दाखवतो ब्रह्मांडचं आणि डिस्ट्रक्शनसुद्धा दाखवतो. तिसरा डोळा उघडला की डिस्ट्रक्शन, आणि जो तांडवाचं नृत्य आहे तो जनरेशन. एक्झाम्पल टाकू शकता. किती सोपं आहे. कल्चर पण झालं आपल्या इथं. नेक्स्ट काय याच्यामध्ये, आणखी एक रूप कोणतं आहे यांचं शिवाचं, अर्धनारीश्वर रूप. हाफ मेल हाफ फिमेल. व्हॉट इट शोज, काय दाखवतं आपल्याला हे, दोन्ही एनर्जीज इम्पॉर्टंट आहेत. येन आणि येन असं चायनीजमध्ये कन्सेप्ट आहेत. पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी म्हणतात. आपण इथं पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणणार नाही. या दोन एनर्जीजचा समागम म्हणजे काय करतो, दोन्ही जेंडर जे आहेत ते किती वेगळे आहेत आणि किती इम्पॉर्टंट हे दाखवतं. तर याला आपण काय टर्म म्हणतो इंग्लिशमध्ये, जेंडर फ्ल्युडिटी. जेंडर फ्ल्युडिटी म्हणतो. मराठीमध्ये काय, तर लैंगिक तरलता. ठीक आहे. तर हे शेविझम तिथं लिहिता येईल. आणखी दुसरं काय बघा याच्यामध्ये, आणखी इम्पॉर्टंट काय, हां, शिवाला आपण डान्स करताना बघतो, डमरू वाजवताना बघतो. तर म्युझिक, आर्ट अँड डान्स कोण आहे जनक, शिवा म्हणू शकता. कॉस्मिक डान्स, ब्रह्मांड डान्स करत राहणार तो. ठीक आहे. तर तो आहे इथं एक्झाम्पल आलं. झालं. मग अँथ्रोपॉलॉजी मला सांगा बरं याच्यामध्ये काय. पुन्हा नंतर आणखी काय, शिवा कुठं कुठं पूजला जातो, तर ट्रायबल सोसायटी जसं भिल झाले, गोंड झाले, यांच्यामध्ये आताही पूजलं जातं शिवाला डायरेक्टली. का तर पशुपती आहे, ॲनिमल्सशी रिलेटेड, नेचरशी रिलेटेड आहात तुम्ही, तर म्हणून ते आहे. क्रिएशन, डिस्ट्रक्शन झालं, शमन झालं, योगा झालं. शिवाचा आणखी रिलेव्हन्स काय पाहिजे सांगा. झालं अँथ्रोपॉलॉजी. कान नाक डोळे ओपन ठेवले. कल्चरमध्ये प्रश्न येऊ, GS 1 मध्ये प्रश्न येऊ, सोसायटीमध्ये प्रश्न येऊ, का कशामध्ये प्रश्न, अँथ्रोपॉलॉजी कसं अप्लाय होतं बघा. झालं. मी असंच नाही म्हणत की अँथ्रोपॉलॉजी घ्या, नक्की स्कोर वाढतो. सोशिओलॉजी आणि पॉलिटिकल सायन्स, फिलॉसॉफी या तिन्ही ऑप्शनलच्या तुलनेमध्ये GSला तुम्हाला डायरेक्ट ॲप्लिकेशन नॉलेज आहे. दुसरं काय, स्कोर येण्याचे चान्सेस पण हाय आहेत. कसं, इनपुट दिला आउटपुट येणार, गॅरंटीड येणार, गॅरंटीड. आता आपली गाडी ॲव्हरेज जास्त देते. मी तुम्हाला सांगितलं आपली गाडीचं ॲव्हरेज खूप चांगलं आहे. 480 मार्काचा पेपर अटेम्प्ट केला, डोळे झाकून म्हणायचं 240+ मार्क येणार. आणि जर तुम्ही एकदम भारी जर पेपर लिहिला, प्रेझेंटेशन मी जसं सांगतो तसं केलं, 270 तर कसे येणार, चुकून 300 लिहित होतं, किती चांगलं झालं असतं बघा. 270+ तर येतातच स्कोर. काही डाऊट, ठीक आहे, काही डाऊट वगैरे. आजचं लेक्चर छोटंच होतं बरं. ते रिवाईज करायचं का आणखी एकदा, का बस झालं. आजचं पूर्ण रिवाईज करायचं का एकदा, का जास्त होईल, ओव्हरलोड होईल, बोला. आजचं लेक्चर छोटंच आहे. ॲक्च्युली तुम्हाला सांगतो मी, लेक्चर मी फास्ट पळवलं का कसं पळवलं सांगा. 2 दिवस. हे ॲक्च्युली 3 ते 4 दिवससुद्धा लेक्चर चालतं. आता याच्यामध्ये फक्त एकच टॉपिक राहिलेला आहे की कंटेम्पररी याच्यामध्ये मॅरेजेसमध्ये चेंजेस काय होत आहेत ते तरी तुम्ही लिहू शकता, माहिती आहे का. मी नाही शिकवला तरी काय काय चेंजेस आहेत सांगा बरं. असंच काय काय चेंजेस होत आहेत. व्हेरी गुड. लिव्ह इन कोण म्हणलं, लिव्ह इन रिलेशनशिप येत आहे का. सेकंड काय होत आहे, आता लिव्ह इन रिलेशनशिप येत असताना सुप्रीम कोर्टचं जजमेंट तुम्ही लिहिणार. आता हे आन्सर GSचं आहे बरं का, तुम्ही बघा एकदम. सेकंड काय चेंज होत आहे मॅरेजमध्ये, आपण फॅमिलीमध्ये म्हणणार ते, पण मॅरेज हा मॅरेज जो आहे प्रोसेस हा पहिला होता सोसायटल प्रोसेस होता, सोशल प्रोसेस होता, जिथे सगळे व्हायचे. आता एकदम क्लोज रिलेटिव्हमध्ये मॅरेजेस होत आहेत. दीपिका पदुकोणचं लग्न बघा, कोणतेही बघा, विराट कोहलीचं लग्न बघा, क्लोज रिलेटिव्हमध्ये आहे. मग ते सोशलायझेशनमध्ये कुठेतरी बाउंड्रीज सेट व्हायला लागलेत आता. तिसरं काय, तिसरं इंटरकास्ट मॅरेजेस. व्हेरी गुड. इंटरकास्ट मॅरेजेस वाढायला लागल्यात. पण मी असं म्हणू शकतो का की इंटरकास्ट मॅरेजेस वाढायला लागल्यात हाच फक्त सिनारिओ आहे. दुसरा सिनारिओ हा पण आहे ना की इंटरकास्ट मॅरेजेसचं प्रमाण वाढायला लागले, पण ऑन दी अदर हँड म्हणजे इंट्राकास्ट विदिन कास्ट मॅरेजेसचं पण प्रमाण वाढत आहे. का, कशामुळे मी सांगितलं. मॅट्रिमोनियल साईट एक्झाम्पल आहेत माझ्याकडे. मराठा मॅट्रिमोनी, बुद्धिस्ट मॅट्रिमोनी, जैन मॅट्रिमोनी, सगळे आहेत. सबकास्टमध्ये मॅट्रिमोनी निघायला लागलेत आता तर. म्हणजे बिझनेस तो जास्त चांगला आहे. ठीक आहे. नेक्स्ट काय एक्झाम्पल आपण सांगा. एक सेकंड. हां सांगा आणखी
सांगा ना, मॅरेजमध्ये आणखी काय बदल लागले? बरोबर, कॉन्सॅग्युअस मॅरेजेस. कॉन्सॅग्युअस मॅरेजेस म्हणजे काय? नातेसंबंधामध्ये, जवळीक नातेसंबंधामध्ये मॅरेजेस जे आहेत त्यांचं प्रमाण कमी व्हायला लागले. कशामुळं? कारण काय? भांडणं व्हायला लागतात नातेवाईकांसोबत. जेनेटिक डिसऑर्डर्स म्हणजे जणूच्या थ्रू होणारे विकार जे आहेत त्यांच्याबद्दल अवेअरनेस चालू आहे. त्याचे दोन कारणं. एक काय? वेगवेगळे रिसर्च व्हायला लागले. जिनोम प्रोजेक्ट, इंडियन जिनोम प्रोजेक्ट झाला किंवा दुसरे आणखी प्रोजेक्ट झाले. तिथे प्रोजेक्टमध्ये तुम्हाला कळायला लागले की आपले जणू कसे आहेत, त्यांची अरेंजमेंट कशी आहे आणि त्यांच्यामुळे बिमाऱ्या काय होतात. आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर एखादं रिसेसिव्ह जीन मी सांगितलं होतं, ते डिटेल आपण सांगणार. तर रिसेसिव्ह जीन जर तुमच्यामध्ये असेल तर त्याचं प्रेझेंटेशन 1 किंवा 2 जनरेशन नंतर होणार आणि मग त्याच्यामुळे काही ना काहीतरी बिमाऱ्या होणार. तर त्याच्यामुळे मॅरेजेसचं प्रमाण होत आहे. नेक्स्ट बदल काय होत आहे सोसायटीमध्ये सांगा? न्यूजमध्ये मी GSचा आन्सर सांगा बरं, अँथ्रोचं नाही. काय होत आहे सांगा? एज 18-21 वाढावा म्हणालेत ना एज, तर तो बदल होत आहे, चेंज. दो नॉट अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. मग ह्याच्यामध्ये आणखी तुम्ही म्हणू शकता की डिलेड मॅरेजेस, एज जे आहे ते डिले व्हायला लागले. आधी 18-20 वर्षात लग्न व्हायचं, आता 35-40 वर्षात लग्न होत नाही. ठीक आहे, बरोबर, तो पॉईंट आला. नेक्स्ट 6वा पॉईंट कोणता? 6वा नाही, 7वा. 6वा पॉईंट कोणता? सेम सेक्स मॅरेजेस. सेम सेक्स मॅरेजेस येत आहेत. ठीक आहे, मग ते मेल असो, फिमेल असो किंवा दुसरं काय असो. आता त्यामध्ये दुसरं काय म्हणलं मी? LGBTQ प्लस, त्याच्यात भरपूर आहे. QIR पण असते ना पुढं, प्लस. ते भरपूर आहेत, त्यांच्याबद्दल तुम्हाला पाहिजे सगळं माहिती. म्हणजे अँथ्रोमध्ये नाही, इन जनरल म्हणायला लागलं. ठीक आहे, आणखी काय बदल होत आहेत मॅरेजमध्ये सांगा? मॅरेज पेमेंटशी रिलेटेड काय बदल होत आहे? डावरी प्रमाण कमी होत आहे. जनरलायझेशन करू शकत नाही आपण, पण इन जनरल विथ अवेअरनेस डावरीचं प्रमाण कमी होत आहे. सेम जसं आपण जेनेटिक डिसऑर्डरला म्हणलं इथं, तसं प्रमाण कमी होत आहे. सेक्स रेशो कमी होत आहे, कदाचित ब्राईड प्राईज वाढेल फ्युचरमध्ये असं. 8वा पॉईंट आणखी सांगा काय होतं मॅरेजमध्ये चेंजेस, काय आठवते का? आता मी प्रिपेअर नाही केलेला हा, तर मी तर डायरेक्टली सांगायला तुम्हाला असं. बरोबर, डिवोर्स रेट वाढत आहे. डिवोर्स रेट वाढत आहेत कशामुळं? फ्रीडम, फेमिनिझम, हे वाला. मी फेमिनिझमला चुकीचं म्हणत नाही, बट इथे म्हणजे ॲप्लिकेबल होतं तुम्ही. का तर फिमेल राईट्सबद्दल गोष्ट होत आहे, स्त्रियांच्या हक्काबद्दल अवेअरनेस जास्त आलेली आहे. सहन का करू, तुला त्रास होत असेल तर, है ना, सोडून जाणार, डायव्होर्स देणार. डायव्होर्स रेट पण वाढत आहे मॉडर्न सोसायटीजमध्ये. नेक्स्ट काय? इकॉनॉमिक ऑर्गनायझेशन पॉईंट सांगा. डिव्हिजन ऑफ लेबर चेंज झाला आहे, फक्त पुरुषच बाहेर जात नाही, स्त्री पण आज बाहेर जाणार आहे. नेक्स्ट बदल काय व्हायला लागला मॅरेजेसमध्ये सांगा? आपण म्हणलो न्यूक्लिअर फॅमिलीज वाढत आहेत, पण नाही, त्याचं उलटं पण आहे, जॉईंट फॅमिलीजसुद्धा वाढत आहेत. सांगतो का? दोघं पती पत्नी बाहेर गेले, सांभाळायला कोण पाहिजे? आजी आजोबा घरी पाहिजे. तर ते मॅरेजेसमध्ये बदल होत आहे. ठीक आहे, झालं 10 पॉईंट, 9-10 पॉईंट बास झालं. 15 मार्कर प्रश्न आहे, डोळे झाकून GSमध्ये किंवा अँथ्रोमध्ये सुद्धा तुम्हाला. फक्त अँथ्रोमध्ये सांगतो तुम्हाला, हे लिहित असताना एखादी केस स्टडी किंवा एक्झाम्पल टाकायचं, थिंकरचं नाव टाकायचं, मग ते फरक होणार आहे. ठीक आहे, झालं. आजचं एवढंच आहे बघा. काय आणखी पाहिजे असेल बोला. आपल्या नोट्समध्ये एकदा बघतो मी काय राहिलं आहे का चुकून. कसं बोलत फ्लोमध्ये राहिलं की मग ते राहूनच जातं. तुम्ही पण बघून घ्या नोट्समध्ये काही असा पॉईंट आहे का मी जे सांगायचं विसरलो. का तर ऑनलाईन स्टुडंट्सला कसं आहे, ऑनलाईन स्टुडंट्सला त्या नोट्स नाहीत मिळालेल्या आणखी. मग मी जो टेलिग्राम ग्रुप माझा मी सांगितलं ना तुम्हाला काल, टेलिग्राम ग्रुप काय होता आपला? अँथ्रो. जॉईन करा. अँथ्रो घ्यायचा असेल नसेल ते नंतरचा विषय. अँथ्रो @_Dr. प्रीतम हे जॉईन करा. आणि दुसरं आणखी एक मला होता बरं, मला काल 2-3 विचारलं, हे नोट करा. माझा मोबाईल नंबर 9561010747. आता तुम्हाला आणखी एक सांगतो बरं, मॅरेज हा टॉपिक जर मी डिफिकल्टी लेवलवर जर बघितला, 0 to 10 मध्ये जर डिफिकल्टीला बघितला तर हा 7च्या आसपास येतो बरं अँथ्रोमध्ये. म्हणजे हा जर तुम्हाला झेपला टॉपिक, कळाला का हा टॉपिक? जर कळाला तर बस तुम्ही अँथ्रो सांभाळलं. हे 9-10 वाले टॉपिक तुम्ही केले जरी नाही ना तरी 250+ स्कोर येतो. 9-10 वाले टॉपिक असे थोडे कॉम्प्लिकेटेड. आणि मी नावं का सांगणार नाही ते, का तर तुम्ही पर्स्पेक्टिव्ह ते तयार करून बसाल. आणि कदाचित असं असू शकतं, मला ते डिफिकल्ट वाटतात, तुम्हाला सोपे वाटू शकतात. माझं बॅकग्राऊंड तसं आहे, माझी अपब्रिंगिंग वेगळी झालेली आहे, कदाचित असू शकतं ना तसं. आणि हे 7 पण आकडा मी इथं म्हणू शकत नाही. कुणाला सोपा वाटला असेल मॅरेज टॉपिक, कुणाला डिफिकल्ट. आता मला एक प्रश्न विचारला काल भरपूर मुलांनी की मराठीमध्ये अँथ्रो घ्यावं की इंग्लिशमध्ये अँथ्रो घ्यावं.
बरोबर. मी आता शिकवत असताना 70% टाईम मला वाटतं मी एक्सप्लेन करताना मराठीमध्ये करत आहे. नोट्स मी तुम्हाला इंग्लिश आणि मराठीमध्ये देते. फॉर्म काय उद्या निघणार आहेत, फॉर्मला टाईम आहे आपल्याला. तुम्ही अटेंड करा लेक्चर्स अँड लेट यू डिसाईड. प्रिपरेशन झाल्यानंतर डिसाईड करा की मला मराठी मीडियममध्ये द्यायचं का इंग्लिश मीडियममध्ये द्यायचं. UPSC देत असाल तर माझं सिंपल मत आहे तुम्ही इंग्लिशमध्ये द्या, का तर UPSCला इंग्लिशचा ॲडव्हान्टेज मिळतो. आपल्याकडे देत असाल तर तुमचा कम्फर्ट आहे. फक्त मराठीवाल्याला एकच नुकसान होणार आहे, ते पण मी प्रयत्न करेन माझ्या एंडनं की ते होणे, की टॉपर्सच्या नोट्स तुम्ही डायरेक्टली फॉलो करू शकणार नाही. पण मला वाटत नाही तुम्ही ज्या अर्थी तयारीला आला तुम्हाला इंग्लिश जमतच नाही, तुम्ही स्वतः ट्रान्सलेट करू शकता. ChatGPT आहे, डीपसीक आहे, वेगवेगळे AI टूल्स आहेत. मी एका दिवशी लेक्चर पण घेणार आहे एक, की AIचा यूज कसा करायचा. मी विजनमध्ये लेक्चर घेतलं होतं त्याच्याबद्दल, की AIचा यूज कसा करायचा. कोणाची गरज लागत नाही, माझी लागते फक्त बरं. म्हणजे कसं AIचा यूज कसा करायचा, का तर चेक करायला एक ह्युमन पाहिजे ना. तुम्हाला जर सगळं कळालं असतं तर माझी काहीच नाही. तुम्ही AIला सगळा टॉपिक मॅरेज टाईप करा, टाईप्स ऑफ मॅरेजेस, तोही डिटेलमध्ये सगळं सांगेल. फक्त तिथं कसं होतं, कन्सिस्टन्सी राहत नाही. तुम्ही बघितलं असेल काय काय 3 वर्ड्स आहेत सरांचे तिथे लिहिलेले दिलीप सरांच्या ऑफिसला जाताना वर. कन्सिस्टन्सी, पेशन्स आणि डिसिप्लिन. शिस्त, चिकाटी आणि हे काय म्हणतात कन्सिस्टन्सीला, सातत्य. तर हे गरजेचे आहेत आपल्याला. तुम्हाला मी बघा माझ्याकडे अंथरोळा आले ना तुम्हाला, मी अंथरोळा तर मदत करणार आहे, पण GSचं पण काम करणार आहे मी तुमच्यावर. का तर मी मला सांगा आत्ताचा जो शिवाचा जो टॉपिक आला, चुकून जर प्रश्न त्याच्यावर आला तर तुम्ही किती चांगलं लिहू शकाल सांगा. डायग्राम काढायचे, आणि मी सांगा ना तुम्हाला एकदम लहान बाळा जसे डायग्राम काढतात तर तसे डायग्राम काढायचे. पशुपती सीलचं मी तुम्हाला काढून दाखवलं. काल बायपेडलिझम क्वाड्रुपेडलिझम दाखवलं होतं तुम्हाला. हे क्वाड्रुपेडलिझम, ते बायपेडलिझम कसा माणूस गेला, हे बायपेडलिझम झाला. 4 पद ते द्विपद कसं झालं, असं काढायचे चित्र. बॉक्स काढायचं, खाली नाव मस्त लिहायचं, इव्हॅल्युशन फ्रॉम क्वाड्रुपेडलिझम टू बायपेडलिझम. काहीच नाही. मॅप काढायचं शिकवणार आहे तुम्हाला, सगळं काढायचं एकदम, काहीच प्रॉब्लेम नाही होणार. काही डाऊट याच्याबद्दल आजच्या ह्याच्यात नाही, काहीतरी असेल चिल्लर डाऊट पण असेल विचारा. ठीक आहे. उद्या आपण टॉपिक एखादा प्रयत्न करतो मी, की उद्या आपण जेनेटिक्समधला एखादा घेऊ. ठीक आहे, ह्युमन एव्होल्युशनमधला, किंवा मी मधून डायरेक्ट टॉपिक उचलेन की तुम्हाला, म्हणजे मला जे वाटतं की थोडा डिफिकल्ट टॉपिक आहे, एकदम सोपा पण मी उचलणार नाही बरं. का तर मला काय करायचं, तुमची भीती मारायची पहिलं. एकदा भीती मेली की तुम्ही मग फोडता. अँथ्रोपॉलॉजी मी सांगतो ना, त्या दिवशी सांगितलं काय आहे अँथ्रोपॉलॉजी. म्हणजे अँथ्रोपॉलॉजी काय आहे, ABD विलियर्स आहे आपला. 360 डिग्री. वी नॉट ओनली स्टडी ह्युमन फ्रॉम 360 डिग्री पर्स्पेक्टिव्ह, बट वी गेट 360 डिग्री नॉलेज. सो मार्क्स 360 पर्यंत पडू शकतात. 362 मार्क पडलेले आहेत अँथ्रोमध्ये. ठीक आहे, चालेल. ओके, चला मग आजचं एंड करूया. ठीक आहे. आणि जे ऑनलाईन स्टुडंट आहेत ना, त्यांना लेक्चर जे आहे ते 1 दिवस लेट मिळणार आहेत, ॲपवर मिळणार आहेत. टेलिग्राम चॅनलचे मी नाव सांगितलं होतं, तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. माझा फोन नंबर आहे, काही डाऊट असतील तर ते विचारू शकता. आणि नोट्स जर पाहिजे असेल तर तुम्ही ऑफिसला जाऊन पण घेऊ शकता. मी सांगेन ऑफिसला, रिक्वेस्ट करेन की तुम्हाला यूट्यूबचे जे व्हिडिओज आहेत त्याच्याखाली लिंक देतील, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. किंवा डिस्क्रिप्टिव्हचे चॅनलचे आणि जो मेन चॅनल आहे स्टेपअप अकॅडमीचा, तिथून डाउनलोड करू शकता. ठीक आहे. काय बोला, काय विचारत होते का? घ्या ना, घ्या, तुमच्यासाठीच आहेत. इंग्लिश मराठी काय घ्यायचे बघा. आणि जे कन्फ्यूज असतील ना, सध्या इंग्लिश मराठी दोन्ही नोट्स बघून घ्या. ठीक आहे. म्हणजे मला तर काय वाटतं का, सिम्पल मत, इंग्लिशमध्ये तुम्ही कम्फर्टेबल असाल थोडे जरी तर इंग्लिशमध्ये घ्या. का तर तिथे फ्रँकली तिथे स्कोअर करायचा थोडा जरा जास्त स्कोप असतो. आणि मराठीमध्ये मी म्हणत नाही की स्कोअर कमी होईल, पण तिथे तुम्हाला मेहनत जरा जास्त लागेल. मी हे सांगतो, मला पण जरा मराठीसाठी मेहनत लागत आहे जरा थोडीशी, पण मेहनतीपासून भ्यायचं नाही आपल्याला. पण हे लक्षात राहू द्या, दुसऱ्या सब्जेक्टमध्ये जेवढी मेहनत तुम्ही करणार इथे नाही लागणार तेवढी मेहनत, आणि GSचा स्कोर वाढणार आहे. ठीक आहे. चलो, थँक्यू सो मच. उद्या लेक्चर पण याच टायमाला बरं, उद्या याच टायमाला लेक्चर आहे. बघू आपण इव्होल्युशनचा एखादा टॉपिक. ते करता का बंद करायचं.